अरे तुमच्या फुलाचं काय नाही रे, आमच्या बायका दररोज शिवाय देतात रे आम्हाला. अरे सगळे पांढरे कपडे पिवळे होतात, त्रास त्यांना आहे, आम्हाला काही नाही. काही काही घरच्या तर वॉशिंग मशीनी 2 कीर्तन झाल्याशिवाय घेतच नाहीत. ज्याला कळालं त्याला कळालं, बाकीच्यानी महाप्रसाद खाऊन घरी जावं. असं त्या वेळ घेत नाही. काय आहे दररोजच दुखणं झालं आम्हाला. आता काय करता बाबा, पण प्रेम आहे तुमचं, फार मोठा हार आहे. अत्यंत सुंदर स्वागत केलंच पाहिजे. 7 दिवस सर्व कलाकार मंडळी, वेळ घेत नाही. टाका विठ्ठल. हा विठ्ठल महाराज. काय ऐका महिमा आवडीची, विसरलो होतो, लई दिवसाचा घेतला नाही. कृष्णा बुवा, ऐका महिमा आवडीची, बोरे खाई भिल्लटीची, थोर प्रेमाचा भुकेला. हे पूर्व आता त्या फुलाशी खेळत बसू नका. हाची दुष्काळ तयाला अनंत कृपा. त्यातल्या त्या डाळीवाल्याचं लय कठीण आहे. ऐका महिमा आवडीची, बोरे खाई भिल्लटीची, थोर प्रेमाचा भुकेला, थोडा बेस थोडा काहीतरी. हाची दुष्काळ तयाला अनंत कृपा विभूषित, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, अकारण कारण करुणावरणालय, भक्तवांच्या कल्पतरू. मागे आवाज व्यवस्थित येतो ना, गोड साऊंड आहे. एकदा साऊंड साठी जोरदार खरं टाळ्या वाजवा. थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम परंपार कृपेद्वारा कैवल्य ज्ञान चक्रवर्ती, ज्ञानियांचे शिरोमणी, साधकांचे मायबाप, अलंकापूर पीठाधीश्वर भगवान श्री ज्ञानोबा, वैराग्यराग्रसी वारकऱ्यांचा परमोच्च मानबिंदू असणारे वैष्णवांचा अलंकार, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारे तद्वत, ज्यांच्या येण्याने संपूर्ण महाराष्ट्र प्रांताला एक ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ अत्यंत सुखरूपतेने आणि सहज कळाला. असे एक वितराग संत, ऐश्वर्य संपन्न संत, राजयोगी संत, राष्ट्र संत नाही म्हणत मी, विश्व संत श्री संत भगवान बाबा, तसं विश्व संत श्री संत वामन भाऊ महाराज यांच्या या समन्वयित पुण्यतिथीच्या निमित्ताने हो घातलेल्या भव्य दिव्य महाराष्ट्रातील आणि विदर्भातील भव्य सप्ताह ज्या गावामध्ये होतोय, मला वाटते जवळजवळ 6व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या एका सामान्य साधकाकडे आलेली आहे. बऱ्याच मोठमोठ्यांची कीर्तन तुम्ही घेतलेली आहेत. त्यात मध्येच दाढीवाला कसं घुसवलं काय माहित आता. याच पद्धतीने फार आग्रह होता, आमचे प्रमोद भाऊ असतील, आमचे प्रकाश भाऊ असतील, त्या पद्धतीने आजचं सौजन्य ज्यांनी घेतलं ते सुनीलजी, प्रल्हादजी थोरवे, श्री प्रकाश गणेश जायभळे, या दोन्हीच्याही परिवारांच्या चरणावर मी साष्टांग दंडवत करतो. कीर्तनाकरता उपस्थित असणारे आदरणीय महाराष्ट्राचे एक लाडकं वैभव, ज्यांच्या हातामध्ये सरस्वती माता कायम मुक्कामाला असते. इंद्रोवादी मृदंग जय जय सुकरा कीर्तने ते कुमारा, या भागवताच्या उक्तीप्रमाणे इंद्राची मृदंग देवता ज्यांना प्रसन्न आहे, अनक्ती वाजवण्यामध्ये गायकाला पोषकता ज्यांची आहे, ते हरिभक्त परायण आदरणीय विठ्ठल महाराज ढोकर, एकदा दादांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्याच पद्धतीने ज्यांनी पुढे चाल गायली ते माझे गुरुबंधू, हरिभक्त परायण महाराष्ट्राचं लाडकं वैभव आणि अगदी हसतमुख असणारे आमचे नामदेव महाराज नरवाडे आहेत, एकदा दादांसाठी सुद्धा टाळ्या वाजवा. ज्यांनी मागे चाल गायली अनत्य विनोदी, अत्यंत विनोदी, किती विनोदी, फक्त कीर्तन झाल्यावर बाईचा आवाज काढायला चांगले चांगले फसवले त्यांनी फोन लावून. काय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्त परायण नवनाथ महाराज राऊत आहेत. आपल्या परिसराचं वैभव वंदनीय इकडून विठ्ठलजी महाराज गोकुळे आहेत, इकडून वंदनीय आपल्या गावचं वैभव हरिभक्त परायण आदरणीय आमचे स्नेही, आमचे मित्रबंधू हरिभक्त परायण कृष्णा महाराज आहेत. इकडून त्यांना साथीला असणारे माझे आत्तभाऊ हरिभक्त परायण अनिल महाराज मुंडे आहेत. बरीच महाराष्ट्रातील दिग्गज महाराज मंडळी कीर्तनाला उपस्थित आहेत. संदीप महाराज खोडके दादा आहे, दादांच्याही चरणावर दंडवत करतो. हे लहान लहान लेकरं आहेत, सुंदर ज्यांचा साऊंड सिस्टम आहे, त्यांच्याही चरणावर मी बाजड विमा काय नाही, हे विमावाला इकडे गेलो नाही, ते सध्या SIP चालू आहे ना माझं.
SIP ज्याला कळाला त्यालाच कळाला, बाकीच्यानी जेवण करून जा. या पद्धतीने सुंदर ज्याचा साऊंड आहे, ज्यांचा साऊंड आहे त्यांच्याही चरणावर जय बजरंग साऊंड मोवाडी मोरगाव वाडी यांच्याही चरणावर दंडवत करतो. माझी भाषा तुम्हाला कळते का? पहिल्यांदा बोला. मी पक्का विदर्भातला आहे, फक्त जिल्हा बदली आहे. तुम्ही पण विदर्भातच आहात. आम्ही आळंदीला जायच्या आधी आता माझं असंच होतं, काबेल का मोरे तुले असंच काम. पण तिला आळंदीला गेल्यानंतर मला तुला ही भाषा आली. गावातलं साधं पोरं जर पुण्यात 2 महिने कंपनीत कामाला गेलं, ते जर गावाकडे आलं तर ते साधं बोलत नाही, ते म्हणते मल्ला तुल्ला. मग ते गावातले पोरं म्हणतात कामातून गेला, म्हणजे विनाकारण असत होते. शुद्ध बोलायचं फॅट सध्या एवढं आलं, कीर्तनामध्ये पत्रिकेमध्ये सुद्धा सांगतात आमच्या पुढे भाषा प्रभू लिहा, आणि तेच गावात आलं की म्हणतात सतरंजी 11 म्हणा तर संतरंजी 11 म्हणतात. ज्याला कळाल त्यालाच कळालं, बाकीच्यांनी आता हे माझं कीर्तन 5G असेल तर कळेल. 2G वाल्यांच्या अगदी अगदी दुरून निघून जाईल, काळजी करू नका. कीर्तन गेल्यावर घरी झोपल्यावर रजई हसत बसा. माझी भाषा तुम्हाला कळेल याच पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करतो. सध्या पुरुष शुद्ध बोलायचं लय फॅड आहे. विदर्भाची भाषा एवढी मनाळ आहे ना, आला का बा ये मा ये मा ये. जुनी म्हातारी स्त्री आली तर आता या पुरुष वर्गाकडे थोडं शुद्ध बोलायचं फॅट कमी आहे. पण या 1500ची वाट पाहणाऱ्या लाडका बहिणी मकर संक्रांत तशीच केली त्यांनी. 1500 या एवढ्या शुद्ध बोलतात हो. जुन्या ज्या म्हाताऱ्या स्त्रिया होत्या त्या सहज नातू आला की आता माझंही आजोळ जरा इकडतच येतं, असं हात फिरवला, गालावरून हात फिरवायच्या नातू आला की, आणि म्हणायच्या आला का बा ये मा ये मा ये. तुला काय करू, कळण्याची भाकर करू का बा ये मा. अशा त्या भाषेत मवाळता होती, त्या भाषेमध्ये प्रेम होतं. पण आताच्या पोरी काय बोलतात हो. आताच्या पोरी काय बोलतात हो. 12वीचे पेपर 3 वेळेस देते, नाही समजलं का? मराठीत विषय 3 वेळेस काढते, 3 वेळेस, तो पण 34% शेवटी पास होते. पण तीच जी 12वीचा मराठी पेपर जिने 3 वेळेस दिला आणि काटावर पास झाली, ती सासरला आली की तिची भाषा आहे का? मलाणा सुमन फार कामे आहेत, मलाणा फार कामे आहेत. बरं काय काम आहे तुला? मला म्हणून काही मलेवर येते समजत नाही. पितळ उघड पडतेच महाराज, तुम्ही किती जबरदस्ती करण्याचं काम करा. आणि शुद्ध बोलायला जाते, पितळ उघड पडते. पितळ कसं उघड पडते बघा. काग सुमन थांबना ग, फार थोडी वेळ झाली, थोडं माझ्या नवऱ्याची बायको बघू ना आपण. म्हणजे अशी ती सिरियल आहे. हा, माझ्या नवऱ्याची बायको बघू ना. ती म्हणते अगं नाही ग सुमन, मला ना फार कामे आहेत. बरं काय कामे आहेत तुला? बोलता बोलता पितळ उघड पडते, मूळ भाषेवर येतेच. मूळ भाषेवर कशी येते? मला ना सुमन फार कामे आहेत. काय कामे आहेत तुला? मला ना सुमन सकाळी ना 9 वाजता उठून शेतामध्ये जायचंय आणि 11 वाजता वावरातून घरी यायचंय. मग तुला जर वावरातूनच घरी यायचंय तर शेतात जायचा कुठं ना काऊन केला? हे विनाकारण शुद्ध बोलायचं फॅट. मी त्यातला नाही. आम्ही आळंदीला 10-10, 12-12 वर्ष राहिलो, त्याच्यामुळे ही भाषा लिप्तता होते, म्हणून हा प्रयोग आहे. विठाला सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा अत्यंत महत्वाचा अभंग आहे. या अभंगामधून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवाला ज्या प्रेमाची भूक आहे आणि देवाला ज्या प्रेमाचा दुष्काळ आहे, त्या प्रेमाचा विचार आजच्या अभंगात मांडतात. कारण सध्या या जगाला, या समाजाला, या लोकांना प्रेम सांगण्याची नितांत गरज आहे. महाराष्ट्राचं वातावरण पाहिलं तर या जगाला नक्कीच प्रेम सांगण्याची गरज आहे. का लोकांना प्रेम सांगायची गरज आहे सांगू? कारण या जगातल्या लोकांना प्रेम कशाला म्हणावं हेच कळत नाही हो. आजकालची लोक कशालाही प्रेम म्हणतात साहेब. शिकलेल्या लोकांवर माझा आरोप आहे, जुन्या काळामध्ये शेजारचा आपल्या जातीचा नसायचा, धर्माचा नसायचा, अगदी आपल्याशी त्याचं कुठलंही नातं नसायचं. माझी भाषा कळते का आपल्याला? त्याच्याशी आपलं कुठलंही नातं नसायचं, तरी सुद्धा जुन्या काळात त्याच्याशी आपला प्रेमाचा संबंध असायचा. आणि जुन्या काळात त्याला अलीकडचं नाव होतं, महाराज तो माझ्या रक्ताचा नाही, पण त्यांचा माझा घरोब्याचा संबंध आहे, त्यांचा आमचा प्रेमाचा संबंध आहे. सध्या ही संबंध पाहायला मिळत नाही. अहो बाकीची रक्ताची नसताना सोडून द्या, पण रक्ताच्या नात्यांसोबतच आपली प्रेमाची संबंध नाही. काय झालं? बांधासाठी भांडण. कोणाचा? सख्खा भाऊ आहे माझा.
प्रेम कशाला म्हणावं हे कळतच नाही. परत एक आरोप करतो मी शिकलेल्या लोकांवर. शिकलेल्या लोकांनी केलेली प्रेमाची व्याख्या फार बिभत्स आहे. पळसखेडकर, माझं कीर्तन नक्कीच सर्वांगाने ऐका, विनोद म्हणून ऐका, गायन म्हणून ऐका, चिंतन म्हणून ऐका आणि त्यातल्या त्यात प्रबोधन म्हणून सुद्धा ऐका. सध्या शिकलेल्या लोकांनी केलेली प्रेमाची व्याख्या काय आहे तरुणांनो ऐका. माझ्या पुढे बसलेल्या समाजाला मला सांगायचं आहे, तुम्ही जर एखाद्या तरुण मुला मुलीचे आई वडील असाल तर माझे शब्द जरा नीट कान उंच करून ऐका. आणि तुमचा तरुण मुलगा आणि तरुण मुलगी जर शहराच्या ठिकाणी नांदत असेल, राहत असेल तर नक्कीच माझा शब्द जरा कान उंच करून ऐका. या शिकलेल्या लोकांनी केलेली प्रेमाची व्याख्या काय आहे? तुम्ही आम्ही कशाला प्रेम म्हणतो आणि संत कशाला प्रेम म्हणतात ऐका. तुम्ही आम्ही प्रेम कशाला म्हणतो हा विषय माझ्या वयाला शोभत नाही, मला माहिती आहे. पण तरी सुद्धा मला तुम्हाला नीट कळावं म्हणून या पद्धतीने या विषयाला थोडं स्पर्श करण्याची गरज आहे. तुम्ही आम्ही प्रेम कशाला म्हणतो? 26 वर्षाचा एखादा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची एखादी तरुणी जर एकत्र आली तर तुम्ही आम्ही त्याला प्रेम म्हणतो. 26 वर्षाचा एखादा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची एखादी तरुणी जर एकत्र आली तर तुम्ही आम्ही त्याला प्रेम म्हणतो. नामदेव महाराज, पण माझ्यासारखा धर्मवेडा व्यक्ती या घटनेला प्रेमच मानायला तयार नाही. कारण का? 26 वर्षाचा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची तरुणी एकत्र आल्याने जर प्रेम झालं असतं ना साहेब, तर 10 ते 12 महिन्याआधी घडलेली घटना आहे. 26 वर्षाचा मुस्लिम समाजातील आफताब नावाचा मुलगा आणि 22 वर्षाची हिंदू समाजातील श्रद्धा नावाची मुलगी. मी हिंदू समाज जाणून बुजून बोलतोय. 26 वर्षाचा मुस्लिम समाजातील आफताब नावाचा मुलगा आणि 22 वर्षाची हिंदू समाजातील श्रद्धा नावाची मुलगी, या दोघांचं कॉलेजला प्रेम झालं आणि त्या प्रेमाचा परिणाम सांगायचा आहे. आणि त्या प्रेमाचा परिणाम त्या श्रद्धा नावाच्या मुलीच्या शरीराचे 35 तुकडे करण्यात आले. ते 35ही तुकडे फ्रीजरमध्ये ठेवण्यात आले आणि त्यातला दररोज एक एक तुकडा काढून जंगलामध्ये डोंगरामध्ये जंगलातील हिंस पशूंना खाण्यासाठी 35 दिवस सारखा दररोज एक एक तुकडा टाकण्यात आला. म्हणून आजही मला प्रश्न पडतो, प्रेम जर शरीराचे 35 तुकडे करत असेल आणि तरी सुद्धा हा झोपलेला हिंदू आंधळा समाज, हा हिंदू समाज अशा घटनेला जर प्रेम म्हणत असेल तर या जगाला प्रेमाची व्याख्या कळाली नाही. हा, जरा असं कधीतरी ऐका थोडं असं कधीतरी ऐका. या जगाला प्रेमाची व्याख्या कळाली नाही. प्रेमाची व्याख्या कळवून घ्यायची असेल तर संत वाङ्मय वाचलं पाहिजे. थोर प्रेमाचा भुकेला. कशाला म्हणतात प्रेम? शेतकरी दररोज शेतात अनुभवतो. तुकोबरे सांगतात, तुका म्हणे वाचा धेनुवेचे चित्ती, तुका म्हणे वाचा धेनुवेचे चित्ती, तुका म्हणे वाचा धेनुवेचे चित्ती, तुका म्हणे वाचा धेनुवेचे चित्ती. चित्तवत्सावरी घेऊन फिरे तैसे माझे मन रावोगा ईश्वरी मगमी सुखे संसारी असे नका. सगळंच कीर्तन विनोद म्हणून ऐकू नका. 2 मिनिटं चला पुढे एक चिंतन तुमच्या हाती देतो. शेतकरी दररोज अनुभवतो या प्रेमाला. तू का म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती, याच्या पलीकडचं काय प्रेम आहे समजून चला. शेतकऱ्याच्या शेतात नुकतीच व्यालेली गाय, शेतकऱ्याच्या शेतात नुकतीच व्यालेली गाय आहे. त्या गायीचं वासरू मातीत पडलेलं आहे. मातीत पडलेल्या त्या वासराच्या सर्वांगाला घाण लागलेली आहे. त्याचं शरीर त्या मातीने लिप्त झालेलं आहे. जन्माला आल्या आल्या त्या वासराचा प्रयत्न असतो. काय प्रयत्न असतो? आपल्या पायावर उभं राहण्याचा. द्या थोडा मॉनिटर.
प्रेमावर त्या वासराचा जन्माला आल्या पहिला प्रयत्न असतो आपल्या पायावर उभं राहण्याचा. ते वासरू पायावर उभं राहायला जातं, खाली पडतं, परत उभं राहतं, परत खाली पडतं, परत उभं राहतं, परत खाली पडतं. पण थोड्या वेळाने त्याचे पाय त्या जमिनीशी घट्ट होतात. एकदा का त्याचे पाय मातीशी घट्ट झाले की वासराचा पहिला प्रयत्न सफल होतो. मग वासरू दुसऱ्या प्रयत्नाला लागतं. बोला बोला बोला. हा नाही, वासरू उभं राहिलं की वासरू मग दुसऱ्या प्रयत्नाला लागतं. बोला. हा हा काय 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 हा असं म्हणा ना. अमूल दूध पिताय इंडिया. हा मग ते दूध प्यायला लागतं. ते अमूलचं कुठलंच दूध देशी घ्यायचं नाही. ती बारामतीकडून आलेली आहे, जर्सी. ऐका, ते वासरू मग पहिला प्रयत्न सफल झाला की दुसऱ्या प्रयत्नाकडे निघतं, गायीच्या स्तनाकडे जातं. गायीच्या स्तनाकडे ते वासरू गेलं की ते गायीच्या स्तनाला तोंड लावतं. आता क्रिया माझ्याकडे पाहिलं तर तुम्हाला कळेल. ते गायीच्या स्तनाला मुख लावतं. एकदा का त्या गायीच्या स्तनाला त्याचं तोंड लागलं की असं म्हणतात त्या गायीला पान्हा फुटतो आणि पाण्याच्या स्वरूपात ती गाय ते वासरू दूध ओढायला लागतं. एकदा का वासरू दूध ओढायला लागलं, ज्ञानोबाराय म्हणतात ती गाय असं म्हणत नाही की मी आता याच्यासाठी सध्या थोडंच दूध देते, नंतरच्यासाठी ठेवते. हा ज्ञानोबाराय म्हणतात अगाथ हानी किर दूध गुड परी थानासीच नव्हे की गोड. सध्या लोकांना ओव्या ऐकण्याची सवय नाही, पण तरी सुद्धा ऐका. अगाथ हानी किर दूध गुड परी थानासीच नव्हे की गोड म्हणून सर्व का सेवितयाची चाळ जरी अनन्य मिळे. ज्ञानोबाराय म्हणतात ती गाय असं म्हणत नाही की आता यातलं दूध थोडंच ठेवते आणि थोडं नंतरच्या. ती सर्वस्वी पाना त्याच्यासाठी सोडते. एकदा का त्या वासरासाठी तिने सर्वस्वी पाना सोडला की ते वासरू दूध ओढायला लागतं. तिचा प्रेमाचा उचंबळा त्या गाईला येते, कारण ती आई झालेली असते ना. मग थोड्या वेळाने त्या गाईला ते वासरू हुंके देऊ पितं. बरोबर आहे, त्या गाईला हुंके देतं, धौसणी मारतं आणि त्या गाईचं दूध ओढत असतं. साहेब, नंतर त्या गाईला एवढा प्रेमाचा एक आविर्भाव येतो, ती एका वेगळ्या उच्च स्थानावर जाते प्रेमाच्या. आणि एकदा का ती त्या स्थानावर गेली की नंतर तीच गाय ज्या वासराच्या सर्वांगाला घाण लागलेली आहे, माती लागलेली आहे, तीच गाय त्या वासराला बोला कशाने करते. ती गाय त्या जिभेने, तुम्हाला माहित आहे हो, ती गाय, मला कशाला बोलत, ती गाय त्या जिभेने वासराला चाटते, सर्वांग चाटते, त्याचा अंग स्वच्छ करते, घाण खाते, त्या वासराची घाण स्वच्छ करते. तू का म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती. संत अनेक प्रमाण देतात. ती गाय त्या वासराला चाटते, स्वच्छ करते. साहेब, प्रसंग डोळ्यासमोर घ्या. प्रेमाचं परमोच्च उदाहरण सांगतो, माझ्या दिशेने निघतो. व्यवहारातलं प्रेमाचं सगळ्यात मोठं उदाहरण. गाय वासराला चाटते आणि वासरू गाईला पितं आणि गाय वासराला चाटते. असा प्रसंग पाहिला ना. आपल्या वाकड्या तोंडाच्या सेल्फ्या काढणाऱ्या लोकांना, गाईला वासरू पितं हसण्यावर माझा विषय देऊ नका. नेहमी आपल्या तोंडासमोर कॅमेरा ठेवणाऱ्या लोकांना कधीतरी या शरीराचा थोडा तरी आविर्भाव सोडा. मी त्याच्याकडे का पाहिलं, कारण त्यांनी सांगितलं त्याच्याकडे पहा म्हणून. त्याचा युगो झाला असता. आता ऐका, गाईला वासरू पितं आणि गाय वासराला चाटते असा प्रसंग पाहिला ना पळस खेळकर, की नक्कीच आपल्या खिशातला मोबाईल काढा आणि त्याची प्रतिमा आपल्या कॅमेऱ्यात कैद करा आणि त्याचा मोठा फोटो तयार करून आणून फ्लेक्स मध्ये आपण ज्या घरात, ज्या खोलीत, ज्या हॉलमध्ये राहतो त्या हॉलवर घोड्याचे चित्र लावण्याऐवजी ते चित्र लावा. गाईला वासरू पितं आणि गाय वासराला चाटते. जगाच्या पाठीवर प्रेमाचं उदाहरण तुम्हाला याच्या पलीकडे कुठूनच मिळणार नाही. ते प्रेमाचं उदाहरण. नाहीतर आजकाल ते प्रेम पाहायला मिळत नाहीत. आता उद्या इंदुरीकर आहेत, त्यांचं जे गोड वाक्य आहे सांगू का याच पाकिटात ते इंदुरीकर नाही, ते लय सांगायचं ते इंदुरीकरांचं गोड वाक्य आहे बरं का देशमुख बाबा. इंदुरीकरांचं एक असं गोड वाक्य. इंदुरीकर म्हणतात, जुन्या लोकांचं प्रेम आणि आताच्या लोकांचं थोडं मॉनिटर द्यावं. जुन्या लोकांचं प्रेम आणि आताच्या लोकांचं प्रेम यामध्ये फरक आहे. जुन्या लोकांचं प्रेम कसं होतं ना, आता सांगू का, सौजन्य त्यांना तिसऱ्यांदा करा. ऐका, जुन्या लोकांचं प्रेम आणि आताच्या लोकांचं प्रेम कसं आहे. जुनी लोक कडू बोलायची पण तोंडावर बोलायची. साहेब, जुनी लोक कडू बोलायची पण तोंडावर बोलायची. आता लोक तोंडावर बोलतात पण जुनी लोक कडू बोलायची पण तोंडावर बोलायची. आता लोक तोंडावर
माघारी तोंडावर आणि माघारी काय लोक महाराज बघा ना आपण आलो की पाटील या लोकांपासून सावधान राहा. महाराज आपल्या जीवनामध्ये कडू बोलणारा का असेना पण खऱ्या बोलणाऱ्या व्यक्तीची आज गरज आहे. विठ्ठला राष्ट्रीय प्रवक्ते रामायणाचार्य श्री गुरु मुरारी बापू एक पद नेहमी म्हणत असतात, कोई किसी का नहीं रे झूठे, कोई किसी का नहीं रे झूठे, झूठे नाते हैं नातों का क्या, कसम वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. देव जरी सोबत असला ना होगा मसीहा, होगा मसीहा सामने तेरे, फिर भी तू ना बच पाएगा. ज्या मुलासाठी अनाचार दुराचार भ्रष्टाचार करून संपत्ती गोळा केली, शेवटी तो तेरा अपना तेरा अपना खून ही आखिर तुझको आग लगाएगा. कोणी सत्तेच्या हवेत, कोणी संपत्तीच्या हवेत, कोणी ज्ञानाच्या हवेत, कोणी कलेच्या हवेत, कोणी भावकीच्या हवेत, कोणी पाच भाऊ मी तरुण एकसारखे म्हणून हवेत. हवेत उडणाऱ्यांना तो कवी सांगतो, हे बाबा फार उडू नकोस. आसमान में उड़ने वाले मिट्टी में मिल जाएगा, कसम वादे मैं तेरे बिना जी नहीं सकता. चैनवर्ड उद्या आहेच म्हणा का महाराज. या जगाने देवाला नाव ठेवायचं सोडले नाहीत, संतांना त्रास द्यायचा सोडला नाही, ते तुम्हा आम्हाला कुठं सोडतील. शेवटचा भाव एवढा गोड आहे, ज्याला अंतकरण असेल त्यालाच कळेल. कितीही चांगलं वागा, 40% लोक कायम तुमच्या विरोधात आहे. कायम कितीही चांगलं वागा, लहजे में बदतमीजी और चेहरे पे नकाब लिए फिरते हैं ती माणसं. लहजे में बदतमीजी और चेहरे पे नकाब लिए फिरते हैं, जिनके खुद के खाते खराब है वो मेरा हिसाब रखते हैं. वेट पळसखेडकर वाक्य कळालं तर घ्या. वेट अँड वॉच, समय सबका आएगा. या लोकांनी देवाला नाव ठेवायचे सोडले नाही, संतांना त्रास द्यायचा सोडला नाही, ते तुम्हा आम्हाला कुठं सोडतील. ज्याला अंतकरण असेल त्याला माझा भाव कळेल. हे जग असं आहे ना, देते हैं भगवान को धोखा, इंसान को क्या छोड़ेंगे, कसम वादे. आणि आमचे महाराष्ट्रीयन संत सांगतात, या जगात कोणाचंही प्रेम कोणावर नाही. नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कोणी,
किती बोला लवकर. 2 गुंठ्याचा प्लॉट आहे. किती तुम्हीच म्हणा लागले 2 गुंठे. कितीचा प्लॉट आहे? 2 गुंठ्याचा. 2 गुंठ्याचा प्लॉट 2000 वेळेस सांगते. 2000 गुंठ्याचा प्लॉट आहे महाराज. ज्या सिकंदराने अर्ध राज्य जिंकलं होतं पूर्ण राज्य जिंकायला निघाला त्या सिकंदराची काय अवस्था आहे? कुठं टीम लावता आपल्या 2 गुंठ्याची. ज्या सिकंदराने अर्ध राज्य जिंकलं होतं पूर्ण राज्य जिंकायला निघाला त्या सिकंदराची काय अवस्था आहे? माझ्या तात्यांना ते फार आवडते. मी ज्यांच्याकडे शिकलो ते वारकरी संप्रदायाचं वैभव. 12 वर्ष ज्यांची सेवा केली ते गुरुवर्य बंडाता त्या महाराज कराडकर गुरुजी. त्यांना ही कवाली फार आवडते. विठ्ठल महाराज तात्या म्हणतात ज्याने अर्ध राज्य जिंकलं होतं पूर्ण राज्य जिंकायला निघाला त्या सिकंदराची काय अवस्था आहे माहितीये? कहता था सिकंदर के हौसले बुलंद थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. जैसी करनी वैसी भरनी आज किया कल पाएगा. आज जवानी पर इतराने वाले बाद में धोखा खाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है. विठ्ठल महाराज आपल्याला कवालीची तारीख देतील आणि दोघांनाच बोलवतील. हे आपल्याला कवालीची तारीख देतील आणि या म्हणतील लग्नात म्हणा 7 फेरो से बंधा जन्म काही बंधन. सांगूच नका यायचंय काय करतील कोणाला काय करायला लावतील काहीच अडचण नाही. महाराज चांगला शिकलेला साधक मुलगा त्याला वाया घातला या लोकांनीच. विठाला तू यहाँ मुसाफिर है ये सराय पानी 4 रोज की महिमा तेरी जिंदगानी. 4 रोज तेरी जिंदगानी है समझ ले प्रेमों का हाथ न तेरे आएगा. तो गफलत की नींद में सोने वाले धोखा खाएगा. बन जाएगा कीर्तनकारापेक्षा हे दोघं मजा लुटा लागले. सगळ्यात जास्त मजा आपल्याला एकच लग्न असलं की असं वाटतं डीजेवर काही नाचतो. 7 दिवस नाचा लागले. महाराज तुम्ही नाचू नका. का नाचू नका? कीर्तनात चोपदार का असतो माहितीये का? जुन्या काळात नवरदेवाला उचलून नेऊ नये दरोडेखोरांनी म्हणून त्याच्या पाठीमागे उभा असायचा. कोण 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 कोण? मामा. अर्ध्या पोरांनो यातले अर्धे पोरं काळजी करू नका. मामा काय आपलं नावावर घेत नाही. मामा उभा असायचा माग. तसं जुन्या काळात जर परचक्र आलं तर कीर्तनकाराला उचलून नेता आलं पाहिजे म्हणून चोपदार असायचा. तो पण या दोघांसारखा असायचा. काय चोपदार आहेत दोघही. एकदा पहा बरं यांच्या चेहऱ्याकडे. असे चोपदार आहेत काय? लावा रे तो व्हिडिओ. काय चोपदार आहेत. किती गोड आहेत. नाही तर आम्हाला गावगाव चोपदार भेटतात. विठ्ठल महाराज त्या म्हाताऱ्याला आपण उचलून न्यायचं का हे आपल्याला उचलून न्यायचं हेच कळत नाही. मगाशी यांच्या खांद्यावर हात ठेवला मी विचार करत होतो. परवा असं एक म्हातारं होतं. मला वाटलं ते कसं कीर्तनभर उभं राहतेस का काय ते पुरं पाहू कीर्तन त्याच्याकडे करत होतो मी. आता असू द्या या जगात कोणाचंही प्रेम कोणावर नाही. गुरुवारी तात्या एक प्रसंग सांगतात तो सांगतो पुढे चालतो. सगळंच कीर्तन विनोद म्हणून घेऊ नका. गुरुवारी तात्या म्हणतात प्रेम म्हटलं की संसारिकांच्या डोळ्यासमोर पहिलं नातं आहे. मी थोडं माझ्या टप्प्याने पुढे निघतो. मला थोडं तरुणांना पुढे प्रबोधन करायचंय. पुढे निघतो मी. गुरुवारी तात्या म्हणतात प्रेम म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर पहिलं नातं आहे. कोणतं? आई नाही बाई म्हणा म्हणजे बायको म्हणा. प्रेम म्हटलं की नसलंच पाहिजे हो. बिचारी सर्व तिचं मायबापाचा त्याग करून सर्व ऐश्वर्याचा तिकडचा त्याग करून इकडे येते. आपलं नाव लावते. आपल्या घरची कामं करते मोलकरणीसारखी. परत वरून आपल्याला पैसे देते. आणखीन काय पाहिजे महाराज? तरी सुद्धा आपल्या पत्नीवर प्रेम असलंच पाहिजे. नसलं पाहिजे मी या मताचा नाही. आणि कोण्या संतांनी संसार सोडायचा सांगितलं नाही. आता ऐका गुरुवर्य तात्या म्हणतात याज्ञवल्क्य नावाचे एक ऋषी आहेत.
आणि त्या याज्ञवल्क्यांच्या दोन पत्न्या आहेत दोन. एकीचं नाव आहे कात्तेय आणि एकीचं नाव आहे मैत्री. आता यांचं पूर्वपीठिका सांगत नाही. एकीचं नाव कात्तेय आहे, एकीचं नाव मैत्री आहे. बरं, कळालं महाराज. पण ज्या याज्ञवल्क्यांच्या सोबत या संसार करतात ना, त्या याज्ञवल्क्यांची परिस्थिती जर पाहिली तर जंगलामध्ये फक्त फाटकी झोपडी एवढीच ज्यांची श्रीमंती आहे. काय 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 जंगलामध्ये फक्त फाटकी झोपडी एवढीच ज्यांची श्रीमंती आहे. तुम्ही ऐकत असाल तर कळेल. जरा एकाग्र व्हाव. पुरं पाहताच तुम्ही दररोज माझ्याकडे, द्या लक्ष थोडस. माझा वेळ लय अनमूल्य आहे बरं. मिनिटाला विचार तुम्ही करा. ऐका, याज्ञवल्क्यांची एक फाटकी झोपडी जेवढी श्रीमंती आहे जंगलात, पण दोन पत्न्या संसार करतात. एकीचं नाव कात्ते, एकीचं नाव मैत्री. पण या दोघींचा माहेरचा जर विचार केला तर या दोघी सुद्धा चक्रवर्ती सम्राटाच्या मुली आहेत. पण चक्रवर्ती सम्राटाच्या मुली सुद्धा एका महात्म्याच्या फाटक्या झोपडीत संसार करतात. साहेब, मी नेहमी सांगतो, ज्याच्याकडे जमीन जुमला मोबदला धनसंपत्ती ऐश्वर सगळं असेल त्याचा संसार तर कोणीही करील. पण दिवसभर मजुरी करून संध्याकाळी घरी आल्यानंतर सुद्धा दारू पिणाऱ्या नवऱ्याचा मार खाऊन सुद्धा ज्याचा संसार पूर्णत्वाला नेते, जगाच्या पाठीवरती लक्ष्मीपेक्षा कमी नाही, ती लक्ष्मीपेक्षाही श्रेष्ठ आहे. बाहेरून दारू पिऊन येऊन मोलमजुरी करून शिनलेलं शरीर असताना सुद्धा जो दगडापेक्षाही जास्त मारतो, त्या पतीचा सुद्धा काही स्त्रिया संसार पूर्णत्वाला नेतात. याज्ञवल्क्यांच्या दोन्ही पत्न्या त्यांचा संसार पूर्णत्वाला नेतात. फाटकी झोपडी असताना सुद्धा शास्त्राचं वाक्यच आहे, विपत्ती काले भार्या परीक्षा. संकट काळात पत्नीची परीक्षा होते. संकट काळात ऐश्वर्यात तर काय ते ज्ञानोबा म्हणतात की कुत्री जशी घोळा घोळते ना, तसं आहे ते. आता नाही तिकडे जात नाही. याज्ञवल्क्यांच्या दोन पत्न्या संसार करत होत्या. असेच हिवाळ्याचे दिवस होते. सकाळचं कोवळं ऊन होतं. त्या कोवळ्या उन्हामध्ये याज्ञवल्क्य स्मृती ग्रंथ लिहित बसत होते. हे पोरो ऐका रे, स्मृती ग्रंथ लिहित बसत होते. आणि तो स्मृती ग्रंथ लिहित असताना याज्ञवल्क्य तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं, त्यांच्या पुढे शब्द आला प्रेम. आता या प्रेम शब्दावर काय लिहावं म्हणून याज्ञवल्क्यांनी विचार केला. त्यांच्या लक्षात आलं मायबापाचं प्रेम लिहावं, तर आपले मायबाप लहानपणीच आपल्याला सोडून निघून गेले. त्यांचं प्रेम आपल्याला अनुभवता आलं नाही. तेवढ्यात त्यांची मैत्री नावाची पत्नी दारात आली. ज्यांची झाली ते सुद्धा ऐका, ज्यांची नाही झाली ते सुद्धा ऐकून ठेवा, आणि ज्यांची ठरली ते तर जरूरच ऐका. नाही त्याला बोलत नाही आता मी, ते लय खुश आहे. पायरीवर बसलं ना ते चोरच जाईन ते, आता जमलं त्याच. ऐका, लय खुश होता आले मला वाटलं पाहुणे झाले महाराज तुम्ही आता आमचे. म्हटलं ठीक आहे, आता जवळ बुवा काय म्हणा आता झालं तर. ऐका बर का, याज्ञवल्क्य कोवळ्या उन्हात बसले होते आणि तेवढ्यात त्यांची मैत्री नावाची पत्नी दारात आली. ऐका पुरुष मंडळी, याज्ञवल्क्यांचं लक्ष मैत्रीकडे गेलं. मैत्रीला याज्ञवल्क्यांनी प्रश्न केला. थोडा बेस आणि आवाज द्या मॉनिटरला. याज्ञवल्क्यांनी मैत्रीला प्रश्न केला. मैत्री, काय महाराज, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा महाराज. मैत्री, मी तुला एकाच वाक्यात प्रश्न विचारतो आणि उत्तर सुद्धा एका वाक्यात दे. हो महाराज. याज्ञवल्क्यांनी मैत्रीला प्रश्न केला. खरंच शांत चित्ताने ऐका. याज्ञवल्क्य मैत्रीला म्हणतात, मैत्री, तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखा करताय की तुझ्या सुखा करताय? मी प्रेमावर बोलतो. मैत्रीला याज्ञवल्क्यांनी प्रश्न केला. थांबा काही नाही करत, आता नाही बोलणार. मैत्रीला याज्ञवल्क्यांनी प्रश्न केला. मैत्री, तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखा करताय की तुझ्या सुखा करताय? कळाला का? परत एकदा शेवट सांगतो. नामदेव महाराज, याज्ञवल्क्य म्हणतात, मैत्री, तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखा करता आहे की तुझ्या सुखा करता आहे? लयच मनावर घेतलं. लय मनावर घेऊ नका, नाही तर घरी गेल्यावर मैत्रीला विचारा, का गं माझ्यावर, तुझं माझ्यावर प्रेम माझ्या सुखा करताय की तुझ्या सुखा करताय? ती म्हणे, मेला गपझोप आता सकाळी हो. तुझं माझ्यावर प्रेम माझ्या सुखा करताय की तुझ्या सुखा करताय? आणि यांचं प्रेम सांगायला का सुभाषित श्लोक ओवीन प्रमाण असं सांगावं लागतं का? यांचं प्रेम कोरोनाच्या काळातच कळालं.
विठ्ठल महाराज कोरोनाच्या काळात मालक नोकरीवर असले की मध्यंतरी ते थोडं मोकळं झालं होतं. आणि त्या काळात जर मालक नोकरीवरून घरी आले की घरातूनच म्हणायच्या 12-3 वेळेचा अर्धे झोपले मला माहिती आहे. 12-3 वेळेस हा ही 12-3 वेळेस घरातूनच म्हणायची मालक आले की यांचं प्रेम सांगतो. अहो ही 12-3 वेळेस होती ना. कळालं का? येऊ घरून एकदा परत ही घरातूनच म्हणायची. अहो घरामध्ये तसे येऊ नका, बाहेरच पाण्याची बादली ठेवली, बाहेरच पाण्याची बादली ठेवली आहे. माझी लहान लेकरं घरात आहेत, तसे घरामध्ये येऊ नका, बाहेरच पाण्याची बादली ठेवली आहे ती तुमच्या मड्यावर. अरे माफ करा, खरंच बोललो मी. काय कधी कधी निघून जातं खरं. बाहेरच पाण्याची बादली ठेवली आहे ती तुमच्या अंगावरती घ्या, नंतरच घरात या. तो म्हणायचा काग पण माझे शूज कुठे काढू? म्हणे त्या कोपऱ्यात काढा. काग माझे सॉक्स? म्हणे ते त्या कोपऱ्यात काढा. काग माझी घड्याळ? म्हणे भिंतीवर काढा. यांचं प्रेम सांगतो. काग माझा शर्ट? दोरीवर काढा. काग माझं पाकिट? ते इकडे द्या. काय सांगता? आता यांचं काय सांगता? आपलं सुद्धा कोरोना तसंच होतं विठ्ठल बाबा. कोरोनाच्या काळात आपण दारात खुर्ची टाकून बसलो की त्या झाडाच्या निमित्ताने यायच्या. लय गोड असले ते. कोरोनाच्या काळात आपलं तसंच होतं. आमच्या झाडाच्या निमित्ताने यायच्या, आम्ही दारात खुर्ची टाकून ग्रंथ वाचत बसलेले असायचो. बळच कुत्र्याला बघून म्हणायच्या, हाडं 7 महिने झाले इथंच मरतोय. आणि असंच ऐकायला तुम्ही आले ते पण मला माहिती आहे. इको थोडं बंद करा, बेसाने आवाज आहे. कोरोनाच्या काळात ना आता घडलंय म्हणून आलंय म्हणून सांगतो. एक दिवस रात्रीचे 2 वाजले. पळसकळकर झोपच येत नव्हती. काय येत नव्हती सगळ्यांना माहिती आहे. आम्हाला वेगळ्या रंगाचा कागद हाताला लागल्याशिवाय झोप येत नाही याची सवय पडली. तो कोणता कागद तुम्ही दुसरीकडे जाऊ नका. आणि रात्रीचे 2 वाजले, झोप येत नव्हती. राग आला. मंदिर बंद, भजन बंद, कीर्तन बंद. खोटं नाही बोलत पळसखेडकर. रात्रीच्या 2 वाजता मी गळ्यातून माळ काढली. हसू नका, मी थोडं सिरियस आहे. रात्रीच्या 2 वाजता मी गळ्यातून माळ काढली, पण लगेच कोणीतरी तिकडून मला दगड मारू नका. पुढचं वाक्य आहे का? लय मोठे डोळे करून बघतात बोळे. रात्रीच्या 2 वाजता मी गळ्यातली माळ काढली, काळजी करू नका, जप करण्यासाठी काढली. आणि जप करत करत गल्लीमध्ये फिरत होतो. तेवढ्यात आमची मंडळी घरातून आली. तुमच्याकडे काय म्हणतात माहित नाही. मंडळी, भार्या, बायको, पत्नी, अर्धांगिनी, लक्ष्मी पण असा एक शब्द आहे तुमच्या या कोठ्या विट्याच्या परिसरात. आमच्याकडे लय शब्द आहेत विठ्ठल बाबा. आमचं बिराड आलं. आणि अलीकडचा एक शब्द आहे आमच्याकडे, आमची ट्रॉली आली. रात्रीच्या 2 वाजता आमची ट्रॉली घराच्या बाहेर आली. बिना मुंड्याचीच आली. रात्रीच्या 2 वाजता. विनोद करायला फार कष्ट करावे लागत नाही. व्याकरणाचं ज्ञान असलं की विरोध तयार होतो. त्यासाठी व्याकरण तर शिकला पाहिजे. आता टिपणेच आहेत सगळे, असू द्या. रात्रीच्या 2 वाजता आमची ट्रॉली. आता आमच्या ट्रॉल्या म्हणजे 12वी 5 वेळेस. कळालं का? हा, 12वी 5 वेळेस आमची घराच्या बाहेर आली. म्हणायला लागली, म्हणे अहो. म्हटलं काय? तुम्ही झोपत का नाही? म्हटलं अगं मला ना झोपच येत नाही. मग म्हणे झोपीच्या गोळ्या घ्या. मी म्हटलं मी 3 घेतल्या. आणि 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 मग म्हटली, किती बारीक ऐकतात पाय. हे ऐकायला जिथं आले नवरा बायकोच्या गोष्टी. अरे गावातल्या एकाही घराला कान लावायचा सोडला नाही, तेवढं आमचं तरी घर सोडा. सगळ्याचं पेटवलं तुम्ही, आमचं तरी सोडा. वारकऱ्याचा काय किती शांत झाले. महाराजची बायको काय म्हणत होती. माझा दृष्टांत संपला. विनोद जेवढ्या आतुरतेने ऐकला ना पळसखेडकर, माझा सिद्धांत तेवढा एकाग्रतेने ऐका, ही कळकळीची विनंती करतो. नाही करा वाटत आम्हाला विनोद कीर्तनात, नाही करा वाटत आम्हाला विनोद कीर्तनात.
पण आता विनोद नुसतं विनोद म्हणून राहिला नाही करा वाटत आम्हाला कीर्तनात विनोद, पण एक काहीतरी पळवाट. आता काय लोकांनी बरंच काढलं, नको तिकडे जायला, आबाळ फाटलाय, तर त्याला थिगड कोण लावल? कोणीच लावू शकत नाही. सोडा सोडा. आता मी याज्ञवल्क्यांचं वचन सांगतोय. याज्ञवल्क विचारतात मैत्रीला, मैत्री तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखा करताय की तुझ्या सुखा करताय? काय बोलता महाराज, तुमच्याच सुखा करता माझं तुमच्यावर प्रेम आहे. नाही मैत्री, खोटं बोलतेस. आणि याज्ञवल्क्यांची वचन आता ऐका. कोणाचं प्रेम कोणावर किती, आणि संतांचं प्रेम देवावर किती, की ज्या देवाच्या ज्या प्रेमाची भूक देवाला आहे, ज्या प्रेमाचा दुष्काळ देवाला आहे. आता ऐका, याज्ञवल्क लिहितात, नवारे पत्युः कामाय पति प्रियो भवति आत्मनस्तु कामाय पति प्रियो भवति. नवारे जायाय कामाय जाया प्रिया भवति आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवति. नवारे पुत्रस्य कामाय पुत्र प्रियं भवति आत्मनस्तु कामाय पुत्र प्रियं भवति. नवारे सर्वस्य कामाय सर्वं प्रियं भवति आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. शेवटचा मुद्दा मांडतो आणि मी पुढे निघतो. याज्ञवल्क्य मैत्रीला म्हणतात, स्पष्टीकरण आहे का, ए मैत्री, या जगतामध्ये मी बोलतो हे आध्यात्मिक आहे, व्यवहारिक नाही. व्यवहारात तुमचं प्रेम तुम्हाला लखलाभो. याज्ञवल्क्य म्हणतात, ए मैत्री, या जगतामध्ये पतीचं पत्नीवर, पत्नीचं पतीवर, मायबापांचं मुलावर, मुलाचं मायबापावर, ए मैत्री, या जगात हा प्रत्येक जीव, सृष्टीवरचा हा प्रत्येक जीव जर एखाद्या वस्तूवर, एखाद्या व्यक्तीवर अथवा एखाद्या पदार्थावर प्रेम करत असेल, आपण तिघांवरच प्रेम करतो, वस्तू, व्यक्ती अथवा पदार्थ. या जगातला जीव जर एखाद्या वस्तूवर, एखाद्या व्यक्तीवर अथवा एखाद्या पदार्थावर प्रेम करत असेल, तर त्या जीवाचं प्रेम त्या वस्तूच्या, त्या व्यक्तीच्या आणि त्या पदार्थाच्या सुखाकरता नसून आत्मनस्तु कामाय, स्वतःच्या सुखाकरता सगळी प्रेम करत असतात. आईचं प्रेम अलौकिक असेल, मला नाही म्हणायचं नाही, व्यवहारात आईच्या प्रेमाला तोड नाही, व्यवहारात बापाच्या प्रेमाला तोड नाही, पण पारमार्थिक सत्तेमध्ये जर ते प्रेम ठेवलं तर त्यात ते प्रेम सुद्धा आपल्याला व्यवहारिक ठरवता येईल. महाराष्ट्रातले सुंदर कीर्तनकार, ज्यांच्या दृष्टांताला एक सुभाषित, ज्यांच्या दृष्टांताला एक विनोद, एक श्लोक आणि एक प्रमाण असायचं ग्रंथातलं, ते सुंदर कीर्तनकार या कोरोनाच्या काळामध्ये वैकुंठवासी झालेले बाबासाहेब महाराज इंगळे सांगायचे, मायबापाचं प्रेम सुद्धा प्रमाण द्यायचे. माय बापे सांभाळीती, लोभा कारणे पाळीती. मायबापाचं प्रेम सुद्धा लोभासाठी आहे. तुम्ही म्हणाल कसं, ते सांगायचे. एका माकडिणीचं पिलू हौदात पडलं, ती माकडीन त्या पिलाला वाचवायला गेली. तेवढ्या शेतकरी आला, हौदात पाणी नव्हतं, शेतकऱ्याने मोटरचं बटन दाबलं, हौदात ती मोठी धार सुरू झाली, हौदात पाणी पडायला लागलं, पिलू बुडायला लागलं. त्या माकडीने तेच पिलू आपल्या कमरेवर घेतलं, कमरेपर्यंत पाणी आलं. तिने पिलू काखीत घेतलं, तिच्या छातीपर्यंत पाणी आलं. पिलू खांद्यावर घेतलं, खांद्यापर्यंत पाणी आलं. तिने पिलू डोक्यावर घेतलं. पण ज्या वेळेस त्या माकडीनीच्या नाका तोंडात पाणी जायला लागलं, त्यावेळेस त्याच माकडीने तेच पिलू आपल्या पायाखाली घेतलं, त्याची पायरी केली आणि स्वतःचा जीव वाचवायला हौदाच्या बाहेर आली. जगाच्या पाठीवर, ए मैत्री, आत्मनस्तु कामाय, सर्व जीव स्वतःचा जीव जोपर्यंत धोक्यात येत नाही तोपर्यंतच प्रेम करतात. एकदा का जीव धोक्यात आला की मग चांगल्यानं सोडतात. म्हणून व्यवहारात आपल्याला खरं प्रेम पाहायला मिळत नाही, प्रेम पाहायला मिळतं अलौकिक प्रेम. काय बाबांच्या जीवनातलं प्रेम आहे, भगवान बाबांच्या जीवनातलं प्रेम जर पाहिलं ना, धावून आले देव दिले अभय तेथे, आरतीतलं प्रमाण आहे बाबांच्या. वडील तुबाजी आणि माता कौतिका मातेच्या उदरामध्ये जन्माला आलेलं रत्न म्हणजे बाबा आहे. प्रसंग असे, समाजातल्या काही कंटक लोकांनी साधूंना सगळ्या दिशेने फसवण्याचा प्रयत्न केला, पण साधू सगळीकडून फसला नाही की मग साधूचं चारित्र्य हनन करायला लागतात. तुकोबऱ्यांपासूनचा परिचय आहे. तुकोबऱ्यांच्या अंगावर जशी एक नटलेली स्त्री पाठवली होती या समाजाने त्यांची साधनेतून नष्टता करण्यासाठी, तसं बाबांच्या उशाला एक ब्लाऊज बाईचा एक कपडा ठेवला आणि सकाळच्या वेळी ते लोक बाबा उठताना आले. बाबांनी आपली उशी काढली आणि त्या लोकांनी तेवढी येण्यात त्यांचं ठरलेला प्लॅनिंग होता. आले, बाबा हे काय केलं तुम्ही, बाबा हे कसं केलं तुम्ही, हे चर्चा करायला लागल्या. साहेब, सगळीकडे ज्यावेळेस तुमचे सगळे मार्ग थांबतात त्यावेळेस तुमचं चारित्र्य हनन होत असतं. ऐका, बाबा म्हटले, बाबा रे, माझं असं काही झालं नाही, ऐकायला तयार नाही. मग सगळ्यांना माहित आहे किती पवित्रता आहे बाबाची. तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे, धावून आले देव दिले अभय देते. ज्यांच्या शिष्णाच्या रक्तातून सुद्धा तुळशी उगवू शकतात. जगाच्या पाठीवरचे हे भगवंतांनी दिलेलं अलौकिक प्रेम आहे. त्याच्या पलीकडचं प्रेम काय, आपल्याला व्यवहारात कुठेही प्रेम मिळत नाही, म्हणून संतांकडे चांगलं प्रेम आहे.
किती प्रेम आहे संतांकडे. अरे रे सोडा, जगाच्या मालकाकडे 14 विद्या 64 कला सर्व आहे, पण जगाच्या मालकाकडे एक वस्तू नाही, तिचं नाव आहे प्रेम. ते भक्ताचं प्रेम. म्हणून त्या भक्ताच्या प्रेमाची भूक आणि त्याच प्रेमाचा दुष्काळ जगाच्या मालकाला आहे. याचाच विचार जगद्गुरु तुकोबर आहे. तोर प्रेमाचा भुकेला, तोर प्रेमाचा भुकेला, तोर प्रेमाचा भुकेला, तोर प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. हॅलो, देवाला ज्या प्रेमाची भूक आहे, देवाला ज्या प्रेमाचा दुष्काळ आहे, त्याचा विचार जगद्गुरु तुकोबर या अभंगात मांडतात. तरुणांनो, जरा एक विषय तुमच्यासाठी मांडतो, पुढे चला. प्रेमच करायचंय ना, या हरिभक्तासारखं करा ना. अरे काय व्यवहारातलं हे प्रेम करता. मी तर नेहमी सांगत असतो, प्रेम करायचं तर दोघांसारखं करा. जगाच्या पाठीवर दोघांनी प्रेम केलं आणि दोघांच्याच पदव्या प्राप्त करा. या महाराष्ट्राच्या मातीत जर आपण जन्माला आलो असो तर मरण्याआधी या 2 पदापैकी निदान 1 पद तरी प्राप्त करा. त्यातलं पहिलं पद आहे हरिभक्ताचं आणि त्यातलं दुसरं पद आहे देशभक्ताचं. किती गोड प्रेम आहे देशावर. भारताचे माजी पंतप्रधान वंदनीय अटल बिहारी वाजपेयी लिहितात, एका हरिभक्ताचं आणि एका देशभक्ताचं किती प्रेम असतं या मातीवर. देह जाओ अथवा राहो, देह जाओ अथवा राहो, हे हरिभक्ताचं प्रेम आहे. आणि शरीर संपलं तरी चालेल, पण या मातीविषयी माझं प्रेम कमी व्हायला नको, हे देशभक्तांचं प्रेम आहे. अटलजींची एक कविता आहे, फार सुंदर कविता आहे. अटलजी लिहितात, ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है,
ये जीता जागता राष्ट्र पुरुष है। ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है। इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है, इसका कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है। हम जिएंगे तो भी इसके लिए और मरेंगे तो भी इसके लिए। लेकिन मरने के बाद गंगा जल में बहती हुई हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो उससे भी आवाज आएगी, भारत माता की जय। मेल्यानंतर सुद्धा ज्यांची हाडं भारत माता की जय म्हणतात, दोन प्रेम सांगतो, जरा मीच बांधलेलं सूत्र सांगतो। प्रेम असं करा की मेल्यानंतर सुद्धा ज्यांची हाडं भारत माता की जय म्हणतात, एकतर अशा देशभक्तांसारखं किंवा मेल्यानंतर सुद्धा ज्याची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणतात अशा हरिभक्तासारखं प्रेम करा। हे व्यवहारातलं काय प्रेम करा। मी नेहमी सांगत असतो, छोटस एक पद म्हणतो, फार सुंदर गोड पद आहे, जम्मूच्या कवीने रेखाटलेलं पद आहे। आता सगळे आमचे शिष्यच झाले महाराष्ट्रात, पण मी छातीवर हात ठेवून सांगतो, पहिल्यांदा मी म्हटलंय बरं, पहिले मूळ गायकांनी म्हटलं, नंतर महाराष्ट्रात मी म्हटलं। नामदेव महाराज अभिमानाने नाही पण स्वाभिमानाने सांगतो, काय आहे, हा आपल्या डोक्यावरचा फेटा आहे। ए थांब रे, ए अजित दादा थांब ना थोडा। नाही, आमच्या गावच्या एका पोराचं नाव तसंच दिसतंय, ते आमच्या गावच्या पोराचं नाव आहे एकाचं, असू द्या। हा, वारकऱ्याच्या डोक्यावरचा फेटा असत्या देशभक्तांमुळेच व्यवस्थित आहे। हाय रे, मी नाहीच म्हणतो त्यातला असताय, काय केलं तो गोंधळ सगळा आम्हाला माहित नाही ना। हे हा डोक्यावरचा फेटा आहे, कोणी लाल रंगाचा बांधतो, कोणी पांढऱ्या रंगाचा बांधतो, कोणी हिरव्या रंगाचा बांधतो, कोणी गुलाबी रंगाचा बांधतो। औसेकरांचा एक लातूरकडे फड आहे, ते हिरव्या रंगाचा फेटा बांधतात। वारकऱ्याच्या डोक्यावरचा फेटा विठ्ठल महाराज कोण्याही डोक्यावरचा असू द्या, कोण्याही रंगाचा असू द्या, पण वारकऱ्याच्या डोक्यावरचा फेटा आज त्या देशभक्तांमुळेच व्यवस्थित आहे। या वारकऱ्याच्या डोक्यावरचा फेटा व्यवस्थित राहण्यासाठी त्या जम्मूच्या कवीने लिहिले, या वारकऱ्याच्या डोक्यावरचा फेटा व्यवस्थित राहण्यासाठी या मातीवर त्या देशभक्तांनी किती प्रेम केलं, त्यांनी तिच्या लेखणीत त्याच्या लिहिले। फार सुंदर पद आहे ते, गरकळ, फार सुंदर पद आहे ते, फार सुंदर पद आहे। काय केलंय त्यांनी या हरिभक्ताचा डोक्यावरचा फेटा व्यवस्थित राहण्यासाठी, ऐका। तलवार पे सर, तलवार पे सर वार दिए। माझा वाद जमी आहे थोडा, वाटत नाही मी लय बिमार आहे भाऊ, मला 103 ताप आहे, काय सांगू तुम्हाला। पण शेर आखिर शेर होता है, वो घायल भी होगा तभी भी। किती प्रेम आहे या वारकऱ्याच्या डोक्यावरचा फेटा व्यवस्थित राहण्यासाठी त्यांनी किती कष्ट केले, ऐका। तलवार पे सर वार दिए, अंगारों में जिस्म जलाया तब जाके कहीं हमने सर पे ये केसरी रंग सजाया है। किती प्रेम या मातीवर, तेरी मिट्टी तेरी मिट्टी तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू। तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में
लहरावा इतनी सी है दिल की आरज़ू। आपण सगळी वाघाचे लेकरं समाज बांधव म्हणून बोलतो, सगळे आपण वाघाची लेकरं आहे। एक वाघ गेला म्हणून आपण मेंढ्याच्या कळपात शिरायचं नसतं। क्रांती केली होती वंदनीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी, वाघ होते, वाघ छावा होते। पण या भारत देशाला सांगायचंय, हा समाज लढवय्या समाज आहे। हा राजस्थान वरून निघाला, त्याआधी मेवाडची चित्तोडगडाची गादी या समाजाने राखली, म्हणून हा क्षत्रिय सुद्धा आहे। आणि एका एकरातून 15-15 क्विंटल धान्य पिकवतो, म्हणून हा वैश्य सुद्धा आहे। फार मोठं योगदान आहे, क्षत्रिय समाज आहे या भारत देशात। तो कवी सांगतो, एक छावा गेला म्हणून हे भारत देशात काळजी करू नको, हे सगळे वाघच आहेत। काय गोड लिहिलंय हो। ओ देश मेरे तू जीता रहे, तूने शेर के बच्चे पाले हैं। एक लाल हुआ बलिदान तो क्या, 100 लाल तेरे रखवाले हैं। मी जातीयवादासाठी नाही म्हणत, धर्मासाठी सगळ्यांनी एक झालंच पाहिजे। काय कीड लागली महाराष्ट्राला। माझी पांडुरंगाला दररोज प्रार्थना असते, मी एक माळ त्याच्यासाठी जपतो, महाराज फक्त या महाराष्ट्रातला जातीवाद संपवावा रे पांडुरंगा, एवढ्यासाठी दररोज एक माळ जपतो, दररोज एक माळ आहे माझी। सांगायचंय, एक लाल हुआ बलिदान तो क्या 100 लाल तेरे रखवाले, तेरी मिट्टी मैं मिल जावा कुल बन के, मैं खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू। वाह विठ्ठल महाराज, तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा इतनी सी है दिल की आरज़ू। मला याचं बॅकग्राऊंड फार आवडतं, लय गोड आहे ते। हा मोकळं सोडा होत। प्रेम केलं पाहिजे, एक तर हरिभक्तासारखं, नाहीतर देशभक्तासारखं। मागते झोपले का, मागते झोपले का, तुम्हाला चहा हवा का कॉफी हवी, सांगा नाही का। असू द्या, प्रेम कोणासारखं करावं, त्या प्रेमाची भूक जगाच्या मालकाला आहे। थोर प्रेमाचा भुकेला संतांच्या प्रेमाची, हाचे दुष्काळ दयाला। आता तुमचं आमचं प्रेम देवावर किती हो, ते आपल्याकडे एक मन आहे, तुमचं आमचं प्रेम देवावर, अंगाला आला ताप देव मा बाप, अंगाचा गेला ताप मी देवाच्या बापाच्या बापाच्या बापाचा बाप। म्हणजे जोपर्यंत आपल्याला त्याच्याकडून, आता तर शिवमहापुराण कथा नावाचं वादळ आलं, 1 लोटा जल, पुढचं काय ते, सारी समस्या नो हल। 1 लोटा जल सारी समस्या का हल, घरचा महादेव मेला बिना भाकरीचा। 1 लोटा जल आणि सारी समस्या का हल। आमच्या देवाने मागेच सांगितलं, पत्रम पुष्पम फलम तोयम, तोय म्हणजे पाणी, त्यातलं पाणी महत्वाचं आहे। आमच्या देवाने आधीच सांगितलं, तुमचं आमचं प्रेम असं। लोक तर देवाला, देवावर प्रेम सोडा, लोक तर देवाला सुद्धा वेड समजतात। हे एखादा गेला देवाच्या मंदिरात, तिथे देवाचं दर्शन करतो आणि ते पेटी पुढे उभा राहतो, मग त्याची इच्छा होते, कशाची, बोला बोला सर, तुम्ही बोलत का, त्याची इच्छा होते, मग त्याच्या खिशात ते असतं काय, त्याच्या खिशात असतं काय ते बंडल, काय म्हणतात, बंडलच म्हणतात, त्याच्या खिशात ते नोटांचं बंडल असतं, तसं ते बंडलच असतं। नाही कळाला अर्ध्यांना, असू द्या, माहिती आहे माझ्या असे कितीतरी चेंडू निघून गेले। त्याच्या खिशात बंडलच असतं, तसं ते बंडलच असतं, मग ते असं ते बंडल काढते। हे पुराणो ऐका माझ्याकडे, ते बंडल असते, पुढे दानपेटी असते। सगळ्यात मोठी नोट कितीची, लय हुशार आहेत, याच्यात हुशार आहेत तुम्ही। ऐका, जिल्हा परिषद का, हा हा
ऐका ते त्याच्या खिशात बंडल असतो. पहिली मोठी नोट असते कितीची, ती पेटीत टाकते का? मीच सांगितलं त्यांना, ते लगेच कळलं. ती काय करते, मागं सारते. दुसरी असते आणा दगडण टाका माझ्या डोक्यात, आता काय करते. दुसरी कितीची असते, 200ची. ती टाकते का? नाही. तिसरी असते, ती टाकते का? चौथी असते, ती टाकते का? पाचवी असते, ती टाकते का? किती कंजूस आहे लोक, आणखीन नोट ना. अरे या गावातल्या काही सप्त्यात देणगे आहेत का नाही? आयोजन समिती काय पावत्या बिवत्या आहेत का नाही? हे 20 टाकायला तयार नाही. अरे बापरे. मग ती उरलेली फाटकी 10ची नोट टाकते आणि देवाला म्हणते, देवा मा पोराला फक्त 35% त्याचा MBBS ला नंबर सरकारी कोठ्यातून लागू दे. लोका 10च्या नोटीत. कठीण काम आहे महाराज तुमचं, आमचं प्रेम नाही. सगळं कीर्तन विनोद म्हणून ऐकलं, मीही तुमच्या सोबत मोकळा झालो. पण नेमकं देवाला कोण्या प्रेमाची भूक आहे आणि कोण्या प्रेमाचा दुष्काळ आहे याचं उत्तर ऐका. त्याआधी भजन करा, याचं उत्तर देतो. विठ्ठल विठ्ठल. नेमकं देवाला कोण्या प्रेमाची भूक आहे, बस 10 मिनिट. देवाला कोण्या प्रेमाची भूक आहे ऐका. देवावर प्रेम करणाऱ्याचे 3 प्रकार आहेत आणि 3 प्रकारचं प्रेम देवावर केलं जातं. मधुसूदन सरस्वतींचा भक्ती रसामृत नावाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये प्रेमाचे 3 प्रकार सांगितले आणि 3 प्रकारचे भक्त 3 प्रकारचं प्रेम करतात. नेमकं याच्यामधल्या कोण्या प्रेमाची भूक त्याला आणि कोण्या प्रेमाचा त्याला दुष्काळ आहे याचं उत्तर देतो आणि पुढे निघतो. मधुसूदन सरस्वतींनी प्रेमाचे 3 प्रकार केले. पहिलं प्रेम सामान्य प्रेम, दुसरं प्रेम समंजस प्रेम. हे पोरं ऐका रे. पहिलं प्रेम सामान्य प्रेम, दुसरं प्रेम समंजस प्रेम आणि तिसरं प्रेम समर्थ प्रेम. पहिलं प्रेम सामान प्रेम म्हणते का? पहिलं प्रेम सामान्य प्रेम, दुसरं प्रेम समंजस प्रेम आणि तिसरं प्रेम समर्थ प्रेम. नाही कळालं का? प्रमोद बोलय तयार आहे ते. पहिलं प्रेम सामान्य प्रेम. आता सामान्य प्रेम कशाला म्हणतात ऐका. मत सुख सुखित्वम. ज्या प्रेमामध्ये स्वतःच्या सुखाचा विचार केलेला आहे त्याला म्हणा सामान्य प्रेम. कळालं? दुसरं प्रेम आहे समंजस. समंजस प्रेम म्हणजे काय? उभय सुख सुखित्वम. ज्या प्रेमामध्ये दोघाच्याही सुखाचा विचार केलेला आहे त्याला म्हणा समंजस प्रेम. आणि शेवटचं प्रेम आहे समर्थ. कशाला म्हणतात समर्थ? तत् सुख सुखित्वम. ज्या प्रेमामध्ये देवाच्या सुखाचा विचार केलेला आहे त्याला म्हणतात समर्थ प्रेम. सामान्य प्रेमामध्ये स्वतःच्या सुखाचा विचार आहे, समंजस प्रेमामध्ये दोघाच्याही सुखाचा विचार आहे आणि समर्थ प्रेमामध्ये त्याच्या सुखाचा विचार आहे. नाही कळालं? जरा बुद्धीला ताण द्या. काय हसी मजाक नेहमीच ऐकता. सामान्य प्रेमामध्ये स्वतःच्या सुखाचा विचार, समंजस प्रेमामध्ये दोघाच्याही सुखाचा विचार आणि समर्थ प्रेमामध्ये देवाच्या सुखाचा विचार. नाही कळालं? मी आणखी एकदा खाली येतो. भागवताच्या दशमस्कंदामध्ये प्रेमाची 3ही उदाहरणं आहेत. कुब्जेनी केलेलं प्रेम सामान्य आहे, भगवंताच्या 16,108 पत्न्यांनी केलेलं प्रेम समंजस आहे आणि गोकुळातल्या गोपींनी केलेलं प्रेम समर्थ आहे. नाही कळालं? आणखी एकदा खाली येतो. पण आता याच्यापेक्षा खाली येता येत नाही, नाही तुम्ही गड्ड्यात पडला. खाली येता येत नाही. सामान्य प्रेम केलं कुब्जेनी. कुब्जा कोण आहे? 8 ठिकाणी वाकडी आहे. मथुरेत देव गेले होते, गोपाळ सोबत होते. कुब्जेचं काम काय? अपंग आहे, वाकडी आहे. एका हातात काठी, एका हातात चंदनाचं पात्र आणि दररोज कंसाला चंदन लावण्याचं काम करते. सुगंधित चंदन. देवाच्या मित्रांनी सवंगड्यांनी पाहिलं. एक आणा काय? अरे ती कोणीतरी गवळण आहे बघ, बघ ती चंदन घेऊन चालली तिच्या हातातल्या चंदनाचा शिटी मारते हो लय. चंदनाचा सुगंध तिच्या हातातला येतोय, दरवडतोय. ए काना, आम्हाला तिच्या हातचं चंदन पाहिजे, चंदन पाहिजे असं म्हटलं की ठीक आहे. गेले. देवाने मागून हाक मारली, ए सुंदरी अगं थांब. आता ती सुंदरच नव्हती, ती कशाची थांबल? ती म्हटली रॉंग नंबर आहे, आपल्या फॉर्च्युनरचा हा नंबरच नाही. गेले पुढं. परत देवाने हाक मारला, अगं सुंदरी तूच? तुझ्या एका हातामध्ये चंदनाचं पात्र आहे आणि एका हातामध्ये काठी आहे, जरा थांबशील का? मला तुझ्याशी काम आहे. मग तिच्या लक्षात आलं हाच आपल्या स्कॉर्पिओ यांचा नंबर आहे. मग तिने गाडी थांबवली. भविष्यातल्या त्या, भविष्यातल्या त्या. मग तिने गाडी थांबवली. ती थांबली. काय रे, कोण रे तू? मला नाही ओळखलं. अगं मी नंदबाबाच्या म्हणजे गोकुळच्या पाटलाचा पोरगा आहे, नंदबाबाचा मुलगा आहे, कृष्ण नाव आहे माझं. बरं बरं, तूच आहेस का तो दही दूध लोणी चोरून खाणारा? म्हणजे एखाद्याने चांगली ओळख द्यायचं, मी अमुकरावचा पोरगा आहे. तूच आहेस का तो कापसा चोरणारा, भर दिवसा खिशात घालणारा? अशी ओळख आहे, चांगली आहे का? तरी देव शांतच, कारण याला काहीतरी करायचं होतं. कारण मला सुंदरी म्हणत होतास, मी काय खरंच सुंदर आहे का? कोण म्हणतो तू सुंदर नाहीस? किती सुंदर आहेस,
वा वा वा, अगं वरची सुंदरता काय करतेस, तू अंतकरणाने सुंदर आहेस. आता याला काहीतरी काढूनच घ्यायचं होतं. लय सुंदर आहेस अंतकरणाने. बरं बोल, काय पाहिजे? काही नाही, काही नाही. हसन मुश्रीफच दिसते ते मला. ते थांबा, सगळं त्याच हाती आहे तुमचं. काय करता आता? ऐका, आणि काय पाहिजे? काही नाही. माझ्या मित्राला फक्त चंदनाचा लेप लाव. हे गवळ्याच्या पोरा, अरे दही दूध लोणी चोरून खाणारी तुम्ही पोरं, आणि 1 कोटी रुपये ग्रामच्या चंदनाचा लेप कुठं तुझ्या कपाळाला असतो का? हे कुबजे लाव ना ग. होय, बाजूला लावत नाही. निघाली कुबजा. देव म्हटले कुबजे लाव ना ग. हो म्हटलं ना, बाजूला हात नको वांगाला. लावत नाही. कुबजे लाव ना ग. कळत नाही का तुला? कुबजे तू कशी लावत नाही आता मीच पाहतो. आता यानं ज्याच्याकडे पाहिलं त्याचं काय राहिलं महाराज? यानं जर 1.5 क्विंटलच्या वाल्या माणसाकडे पाहिलं तर 35 किलोचा करू शकते, आणि महाराज सोबत राहणारा 35 किलोचा 1.5 क्विंटलचा करू शकते. काय सांगता येते याचं? त्याला कळालं त्यालाच कळालं. बाकीच्यांनी मिरचीचे भजे खाऊन जा. काय का मग म्हटले, अगं लाव कुबजे. लावत नाही. सोडत नाही तुला. कुबजा म्हटली, कृष्णा सोड. नाही सोडत. सोड कृष्णा, वेळ होतो कंसाला चंदन लावायला. नाही सोडत. सोड कृष्णा, 10:30 वाजत. नाही सोड कृष्णा, सोड. सोडत नाही. कुबजे, माझा एक स्वभाव आहे, मी एक तर कोणाला धरत नाही. एकदा का धरलं ना त्याला सोडतच नाही. सोडत नाही. पुराणो कीर्तनात जसे येताना तसं एकदा देवाला धरायला शिका. माळा घाला पुरो. एकदा देवाला धरा. एकदा का तुम्हाला त्या देवाने धरलं ना की परत तो तुम्हाला व्यवहारात तर सोडणारच नाही, पण परमार्थात सुद्धा कधीच सोडणार नाही. कायम मागं पुढे. महाराज, मी थोडं वाक्य बोलतोच. महाराष्ट्रातला असा एक कीर्तनकार आहे हा की जो समोरच्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून एसटीने प्रवास करतो. एकमेव हा महाराज आहे. पोपट महाराज. माझा इतिहास आहे. मी स्वतः बसने प्रवास करतो. आज कीर्तन जास्त असल्यामुळे 3रा विठ्ठल महाराज काय टिकले. 3रं असल्यामुळे तर काय माहित आमचं त्या पुढच्या यादीत पण नाव येते का काही, काय माहित. थोडं पुढे आल्यावर काय सांगतो. फक्त किलोमीटरने गाडी असं काही असलं तर सांगतो, पण त्रास देत नाही मी लोकांना. कधीच त्रास देत नाही. ऐका, कुठं होतो मी? हात धरला. कल्याण पोरो, कल्याण करायचं असेल ना, एकदा देवाला धरवायचं असेल ना, माळ घाला. नाही सोडत. कुबजेच्या पायावर पाय दिला, हनुवटीला हात लावला. कुबजा सुंदर झाली. किती सुंदर, अप्सरेसारखी. कुबजा म्हणते, कृष्णा ये तो क्या चल रहा है, फॉग चल रहा है, ऐसाच लग रहा है. मम्मी संतूर. ते संतूरवाली मम्मी आली, संतूरवाला पप्पा नाही दिसला. कुठं गायब झाला तो? संतूरवाली मम्मी निघते खेळून म्हणते मम्मी. ते आमचे भाऊ लय डेंजर आहेत, माझे मोठे भाऊ. ते म्हणे, का रे अमोल? म्हटलं काय दादा? म्हणलं का ती संतूरवाली बाई, तिला मम्मी ती वय कमी होते म्हणतात संतूरनं. म्हटलं हो दादा. म्हणलं का आपली म्हैस 8व्या येतातली नाही, कळालं का? कुठून सुस्त हे काय कळत नाही बाबा. आता इथला परिणाम आहे का काय काय माहिती. दादा म्हणे, का रे अमोल आपली म्हैस 8व्या येतातली म्हणे. पहिला येतात येईल का बरं संतूर लावल्यावर? सोडून आता लई गेलं पण इकडे. इकडे इतकं खाली जायला नको. ऐका, कुठे म्हणे, सोड कृष्णा, मला एवढं सुंदर केलं. माझी एक आता विनंती आहे. काय? मी दासीच्या गल्लीत राहते, झोपडपट्टीत राहते, झोपडीत राहते. कृष्णा, एकदा माझ्या झोपडीत ये, मला तुझी सेवा करू दे. ऐका,
कुब्जेला वाटतं देव माझ्या झोपडीत आला की मला सुख मिळेल, पण जग याला काय म्हणेल याचा ते विचार करत नाही. कुब्जा स्वतःच्या सुखाचा विचार करते आणि जे प्रेम स्वतःच्या सुखाचा विचार करतं ते पहिलं प्रेम सामान्य प्रेम, चला बाजूला. देवाला या प्रेमाची भूक नाही. दुसरं प्रेम समंजस प्रेम, ज्यात दोघांच्याही सुखाचा विचार आहे. हे प्रेम कोणी केलं? देवांच्या पत्न्यांनी केलं. कसं केलं सांगतो ऐका. देवाचं एकदा डोकं दुखायला लागलं. अश्विनी कुमारासारखे वैद्य आले. देवाचं डोकं दुखणं थांबत नव्हतं. 16,160 पत्न्यांची धावपळ आहे. कोणी लेप करते, कोणी काढा करते, कोणी टॅबलेट देते, कोणी झंडूबाम लावते, कोणी पट्ट्या ठेवते, कोणी डोकं छपून देते. काय त्या काळात काय उपाय असतील ते, कोणी काढा करून देते. 16,160 पत्न्यांची धावपळ आहे. देवाचं डोकं दुखणं थांबत नाही. देवाचं डोकं दुखणं थांबत नाही. देवाचं डोकं दुखणं थांबत नाही. 16,000 पत्न्यांना विचारलं का धावताय तुम्ही? देवाचं डोकं दुखणं थांबलं पाहिजे. परिणाम देवाचं डोकं दुखणं थांबलं म्हणजे देवाला सुख मिळेल, आणि देवाला सुख मिळालं म्हणजे आम्हाला सुख मिळेल. अशा दोघांच्याही सुखाचा विचार ज्यात आहे ते समंजस प्रेम आहे. पण देवाला याही प्रेमाची भूक नाही आणि याही प्रेमाचा दुष्काळ नाही. माझ्या पांडुरंगाकडे दररोज 1,00,000 लोक जास्त दर्शनाला येतात, पण त्याच्याकडे सगळे येणारे देवा बोरला पाणी लागू द्या, देवा पोरग 27 झालं, देवा महापुराचा नंबर लागू द्या, देवा हे तसं झालं, देवा मथाराच्या अभ्यास सोडायला तयार नाही, देवा हे असंच नाही, देवा ते तसंच नाही. मथारा म्हणत होतो खालच्या पट्टीमध्ये आपण हरभरा टाकू, पण मथारा त्याची चिया टाकून बसलं. काम आहे. सगळे देवाकडे येणारे असेल, देवा मला हे झालं, देवा म्हणजे झालं, देवा मला हे, देवा मला ते. एकतर स्वतःच्या सुखा करता नाहीतर दोघांच्या सुखा करता येणारे भक्त आहेत, पण याच्याकडे त्याच्या सुखा करता येणारे भक्त कमी आहेत. हे प्रेम आहे समर्थ नावाचं प्रेम. ज्या प्रेमामध्ये त्याच्या सुखाचा विचार केलेला आहे हे प्रेम करतात कमी लोक. 99.99% लोक बाकीचे प्रेम करतात देवावर, पण फक्त 1.0.1 लोक फक्त देवावर प्रेम करतात, ते फक्त त्याच्या सुखासाठी. आणि असे जे लोक आहेत ते भगवान बाबांसारखे संत आहेत आणि याच प्रेमाची त्याला भूक आहे. हे प्रेम कसं करतात याचं उदाहरण सांगतो. काय झालं, देवाचं डोकं दुखत होतं. नारद देवाकडे आले. नारद देवाकडे आले. नारद म्हणायला लागले, देवा काय होतंय? ए नारदा माझं डोकं दुखते. मग देवा काय करू देवा? नारदा अरे सगळे उपाय झाले रे, एकही उपाय राहिला नाही आता. देवा एखादा उपाय असेल ना डोक्यात? एक उपाय आहे. म्हणे काय? माझ्या भक्ताच्या पायाची माती माझ्या डोक्याला औषध म्हणून लावायला आण. वा वा वा. नारद म्हटले, देवा महाराष्ट्रात लय भक्त येतोय, काही 51 घेतात, काही 71 घेतात. म्हणजे असं नारदाला वाटलं, मग असं मला नाही. नारद म्हटले, देवा काही काळजीच करू नको, भक्तांना भेटायला जातो. नारद त्रिभुवनात फिरले, भक्ताच्या पायाची माती आणायला गेले. एकाही भक्तांनी पायाची माती दिली नाही. नारद परत आले. देवा कोणीच पायाची माती दिली नाही. का दिली नाही नारदा? देवा त्यांना भीती आहे, आपल्यासारख्या सामान्य भक्ताच्या पायाची माती जर जगाच्या मालकाच्या आभ्रपटलाला म्हणजे कपाळाला लागली तर आपल्याला त्याचा दोष लागेल आणि दोषाच्या प्रभावाने आपल्याला नरकात जावं लागेल. या नरकाच्या भीतीपोटी एकाही भक्तांनी आपल्या पायाची माती दिली नाही. त्याही वेळेस देवाच्या मुखात शब्द यावा, नारदा तुम्ही गोकुळातल्या गोपींकडे गेले होते का? नारद म्हणतात, नाही. का गेले नाही नारदा? देवा तर दही दूध लोणी विकणाऱ्या गवळ्याच्या पोरी काय तुझ्या भक्त आहेत? काही क्रिया आपल्याला सामान्य दिसतात लोकांच्या वरून, पण एकदा साधा राहणारा एखादा वारकरी आमच्या सदाभाऊ वारकरी सारखा पंढरपूर आळंदीच्या वारी सारखा असू शकतो, आणि एखादा चांगल्या कपड्यात आलेला साधूच असेल असं नाही, साधा माणूस सुद्धा कधी कधी असू शकत नाही. पण संत ओळखायला आपण एक बोलू का? गोपी नारदांना संत आहेत हे कळालं नाहीत, कारण त्यांच्याकडे भक्ती प्रेम नव्हतं. हे का? साधू असणाऱ्या नारदांना गोपी संत आहेत हे कळालं नाही, तुमच्या आमच्यासारख्या जनतांना संत कुठून कळतील? माघ वद्य सप्तमी दिनी शेगावात प्रगटोनी पुष्ट्या पत्रावळी निमित्त विदेहतवत हो प्रगट बंकट लालावरी. नामदेव नामी माझी विद्यार्थी संस्थांचे बंकट लालावरी तुझी कृपा जाहली तीसाची गोसाव्याच्या नवसासाठी गांजा घेऊन लावून उसी. ऐका, नारद गेले. नारद म्हणतात, देवा दही दूध लोणी विकणाऱ्या पोरी. बरं दही दूध लोणी मी नाही गेलो त्यांच्याकडे. नारदा एकदा जाऊन तपा. गेले नारद. त्या गोपी रडत होत्या निधिवनात, अश्रू होते त्यांच्या गालावर, ओघ होते. नारदांना येताना पाहिलं. एक गवळण म्हटली, ए सखे, अगं नारद येत आहेत. नारदांचं असं तुम्ही आमचं स्वागत केलं? असंच नारदांचं स्वागत केलं आणि बसायला उच्च आसन दिलं. स्वतः गोपी खाली बसल्या आणि खाली बसलेल्या गोपी विचारायला लागल्या, नारदा कशा करता आलात? नारद गोपींना पोरी म्हणतात. ए पोरीनो, या कथेच्या नंतर अधिकार कळाला आणि त्यांच्यावर स्वतंत्र ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव आहे नारद भक्तिसूत्र. ऐका, ए पोरीनो, काय नारदा? कृष्णाचा निरोप आहे. कृष्णाचा निरोप आहे म्हटलं की एक गवळण जरा तिच्या खात्यावर 1500 आले नव्हते. एक गवळण खाली बसली होती, ती ताडकन उठली. ती म्हटली, ओ नारदा, कोणाचा निरोप म्हणताय? सांगितलाच नाही आणखी. कृष्णाचा निरोप. त्या काळ्याचा निरोप सांगायचा नाही,
त्या मेल्याचा निरोप आम्हाला ऐकायचा नाही. त्या कृष्णाचं नाव आमच्या पुढे काढू नका. जगाच्या मालकाला काळ्या कृष्ण्यान मेल्या म्हणतेस? काय घडलं काय असं? ऐका नारदा, त्याला घ्यायला अक्रूर काका गोकुळात आले होते. अक्रूर काका आमच्या कृष्णाला नेणार आहेत कळालं होतं. अक्रूरा चांडाळा तुझं कोणी धाडिले? आम्ही शिव्या देत होतो अक्रूराला. खबरदार अक्रूरा, न्यायचं असेल तर अंगावरून रथ घेऊन जा आणि नंतरच देवाला ने. त्याच्यासाठी आम्ही रथाच्या पुढे आडव्या पडलो होतो नारदा. भूमी पडल्या ब्रजबाडी कोण त्या सांभाळी, नयनीच्या उदकाने भिजली धरणी, रथी चढले मन माडी. देव रथात चढले नारदा, वेगी हाके रथासी. अक्रूराला सांगितलं. अक्रूर काका म्हटले, देवा त्या गवळणी रथाच्या पुढे आहेत. गवळणी रथाच्या पुढे आहेत, गवळणी रथाच्या पुढे आहेत. तो रथाच्या खाली उतरला नाही. तो रथावरून टाचा उंच करून करून आमच्याशी बोलला, ए गोपींनो, का पुढे रथाच्या आडव्या पडल्यात? उठा, उभ्या राहा, व्हा बाजूला. नारदा, त्याचे शब्द म्हणून आम्ही रथाच्या बाजूला झालो. आणि तो आम्हाला जाताना एक शब्द बोलला, गोपींनो, काळजी करू नका, मी तुम्हाला भेटायला येतो. मी तुम्हाला भेटायला येतो म्हणून निघून गेला. आजपर्यंत परत आला नाही. काय म्हणून आम्ही त्याला काळ्या नाही म्हणू? त्याने 16,108 लग्न केले. मुलं आहेत त्याला, मुली आहेत म्हणतात. त्याचा मोठा प्रपंच आहे नारदा. एकदा फक्त त्यांनी भेटून जायचं होतं आमच्या म्हातारपणी. एक गवळण शेजारी बसली होती. ती म्हणायला लागली, ए सखे, अगं त्याने शब्द किती दिवसानंतर पाठवले. आपल्यासाठी त्याने काही केलं नाही, आपणही त्याच्यासाठी काही करायचं नाही. फक्त त्याने काय शब्द पाठवले तेवढं ऐकू तर दे. हे प्रेमाचा भाव आहे. सांगा नारदा. नारद म्हटले, पोरीनो, देवाचं डोकं दुखतंय, त्याने तुमच्या पायाची माती डोक्याला औषध म्हणून लावायला मागितली असं ऐकलं. जी गवळण किसण्या मेल्या काळ्या म्हणत होती, तीच गवळण शेजारच्या गवळणीला म्हणते, ए चंद्रावळे, मेले काय तोंड बघतेस ग? घे तो घट, जा यमुनेत, आण पाणी भरून. एक गवळण धावत धावत यमुनेत गेली. तिने पाणी भरून आणलं, हिच्या हाती दिलं. हिने मातीवर ओतलं, पायाने चिखल केला, चिखल हातात घेतला, नारदांच्या हातात दिला. नारदांना सांगितलं, ओ नारदा, थांबू नका, निघा, पळा, जा नारदा, वेळ नाही बोलायची आता. त्याचं डोकं दुखत असेल, त्याला वेदना होत असतील, तो कोमल आहे, त्याला सहन होत नाही. निघा नारदा, पळा नारदा, जा नारदा. नारद म्हणतात, ही आताच काळ्या म्हणत होती, ही आताच मेल्या म्हणत होती, आताच म्हणते निघा, पळा, जा, चिंग चिंगाट. मी चिंग चिंगाट नाही पडलो, चिंग चिंगाट पळा म्हणते. नारद म्हटले, गोपींनो, तुम्ही विचारसागर शिकल्या का नाही? विचारसागर पंचदशी शिकल्या का नाही गोपींनो तुम्ही? गोपी म्हटल्या, नारदा, आम्ही अंगणवाडीत खिचडीच्या टायमाला जात होतो, काय माहित आम्हाला विचारसागर पंचदशी. आम्ही फक्त मधुकरी आली, संध्याकाळचं संस्थेतलं भजन झालं, नाही का? ते आमच्या विठ्ठल भवनाने यांना कळलं आता आळंदीतली काय अवस्था आहे. नारदा, गोपींनो, सांगा आम्हाला काय चूक आहे आमची. नारदा, अगं तुम्ही सामान्य गवळ्याच्या दही दूध लोणी विकणाऱ्या पुरी, तुमच्या पायाची माती जर जगाच्या मालकाच्या कपाळाला लागली, तुम्हाला पाप लागेल आणि त्या पापाचा परिणाम नरक भोगावा लागेल. गोपींनी दिलेलं उत्तर आहे का? ज्या प्रेमात त्याच्या सुखाचा विचार केलेला आहे पळस खेळकर, त्याच प्रेमाची भूक त्याला आहे. कारण त्याच्याकडे प्रेम मागण्यासाठी, काही मागण्यासाठी येणारे भरपूर आहेत, त्याच्यासाठी येणारे कमी आहेत. गोपींनी उत्तर दिले. गोपी म्हणतात, नारदा, आमच्या पायाच्या मातीने जर त्याचं डोकं दुखणं थांबत असेल ना, आमच्या पायाच्या मातीने जर त्याला समाधान आनंद मिळत असेल आणि आमच्या पायाच्या मातीने जर त्याला सुख मिळत असेल, तर त्याच्या सुखाकरता असा एक नरक काय सांगता नारदा, आम्ही हजारो नरक भोगायला तयार आहे. हे गोपींनी केलेलं प्रेम म्हणजे समर्थ नावाचं प्रेम आहे आणि याच प्रेमाची त्याला भूक आहे. समजून जा आपण या प्रेमात आहोत का? मला नाही वाटत इथं कोणी असेल, आणि असेल तर तो देवाचा भक्त असेल. थोर प्रेमाचा भुकेला. किती प्रेम केलं विठ्ठल महाराज, काय गायलं त्या पोरानं हो, किती. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार
प्रेमाचा. असं प्रेम केलं कोणी? अनेक उदाहरणं आहेत. एका महिमा आवडीची, बोरे खाई बिल्लटीची, त्या शबरीने प्रेम केलं. त्या शबरीचे त्या राहिलंच ते का 51,000चा आहे पिंगळा. ते प्रेम कोण केलं? शबरीने केलं. काय केलं? बोरे खाई बिल्लटीची. शबरीची उष्टी बोरं खायची देवाला गरज नव्हती, पण का खाल्ली? उत्तर तिथंच आहे, थोर प्रेमाचा भुकेला. असं प्रेम कोणी केलं? पोहे सुदाम देवाचे, फकेमारी कोरडीचे. आपल्याला एकच असते तर कोरडे खाऊ देत नाही, याला तर 16,160 होत्या, पण तरी सुद्धा फकेमारी कोरडेची. का कोरडेच खाल्ले? उत्तर तिथंच आहे, थोर प्रेमाचा भुकेला. शेवटी तुकोबारे म्हणतात, न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे. उच्चिष्ट शबरीचे आणि थोडे सुदामजीचे. तुका म्हणे भक्ती पुढे, थोर प्रेमाचा भुकेला. हाच दुष्काळ दयाला विठोबार कुमारी. बाहेर काहीच घेत नसतो, पण कसा आणतो ते बी पहा. मी गाडी कशी बरोबर कलवतो आता पहा. संतांनी आपल्याला प्रेम सांगितलं आणि संतांचं प्रेम ऐकलं पाहिजे. संतांचं प्रेम जर ऐकलं नाही तर काय? हे नाही कारण मग दुसरे येईल, हे नाही कारण मग दुसरे येईल, हे नाही कारण दुसरा येईल, हे नाही कारण मग दुसरा येईल, हे नाही कारण मग दुसरा येईल, हे नाही कारण मग दुसरा येईल, हे नाही कारण. संधी शेवटी बा काळ बांधून येईल, संधी शेवटी बा काळ बांधून येईल, संधी शेवटी बा काळ बांधून येईल, संधी शेवटी बा काळ बांधून येईल. काजनार्दनी आमचे काय बाजाईल, एक बोलू द्या, एक बोला, एक एक एक. हा वर घ्या, वर 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 वर
इकडे माग बसलेले बाल्कनीतले एक हात घ्या ना, वर घ्या वर घ्या वर, ठीक आहे. हा. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावाले सावध होनी, एक एक म्हणा ना. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावाले सावध होनी, भजनी लागा देव करा कैवारे. हा नामदेव वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. ए हात खाली गेले, हात खाली गेले, हात खाली गेले. काळ्या राणी तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, काळ्या राणी तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, असेच देखणे होते का सुभेदाराचे सून. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो शिलवान, माझा राजा तो शिलवान. आनंदाने 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 हे आनंदाने नांदत होत हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू टाळ्या वाजवा एकदा जोरात. ए तापच निघून गेला, पण हे गाडीत बसल्यावर लय तापणार आहे, आता लय जड जाणार आहे मला. ऐका गोड आमचे विठ्ठल महाराज परमस्नेही आहे, ते पहिल्यांदाच आमचा संयोग आहे. गोड नाव आहे महाराजांचं महाराष्ट्रात. जे नामदेव महाराज आहेत, विठ्ठल महाराज आहेत, आमचे स्नेही बंधूच आहेत विठ्ठल महाराज. इकडून हरिभक्तपर्यंत अनिल महाराज आहेत आमचे. झोपले ना तुम्ही? अरे माय घरी लय भांडणं लावली या माणसाने. घरी पोचलो कीर्तन करून 1 वाजता, माझ्या घरी फोन लावला. मला गाड झोपला आली, तिनं फोन उचलला. महाराज कुठे गेले? एकदा आवाज काढा तो, एकदा एकदा आवाज काढा, एकदा आवाज काढा. आपलं घरचं आहे, आपलं घरचं आहे. काय गुरुजी? हा एक एक काढावा, मला येत नाही आवाज. लय आग लावली होती बाबा, विजवता विजवता गेली. आता काय करता. गोड आमचे मोठे बंधू आहेत महाराज, कृष्णा महाराज आहेत, महाराजांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी आहेत. या चोपदारांसाठी तर जोरदार टाळ्या वाजवा. गोड. आता विठ्ठल महाराज शेवटची चाल राहू देऊ का? गावकऱ्यांना चाल म्हणायला लावू. माझा एक नियम आहे, थोडी माफी मागून 10 मिनिटं घेतो. माझा एक नियम आहे, उजवा हात केला की माता म्हणा. इको देऊ नका, आता इको थोडा वेळ विकून टाका. ते गरकड आहेत ते, नाही का? उजवा हात केला की माता म्हणा आणि डावा हात केला की मातोबा म्हणा, नाही का? बरं नाव बदलू का? उजवा हात केला की लाडक्या बहिणी म्हणा आणि डावा हात केला की लाडके जिजू म्हणा. इको देऊ नका दादा. पहिल्यांदा माता जास्त संख्येने. शेवटची चाल तुमच्यासाठी ठेवली. या गायकांना आराम देऊ आज. शेवटची चाल तुम्हीच म्हणा. उजवा हात केला तुम्ही, डावा हात केला तुम्ही. पहिल्यांदा माता. पहिला नियम, टाळी वाजवायची नाही, फक्त म्हणायचं. मी तुम्हाला त्रास देणार नाही. तुमचा थेट संबंध मुख्यमंत्र्यांशी आहे म्हणून देणार नाही मी त्रास. फक्त काय करा, फक्त म्हणायचं, फक्त म्हणायचं. गोड गोड. हा शेजारचीला सोबत घेऊन म्हणायचं.
अभंग आहे. न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. ऐका. न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, सगळ्यांना सोबत घेऊन म्हणा. आपलं चांगलं दिसलं पाहिजे याच्या भानगडीत पडू नका. न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे. वा, कसा स्वर आहे. तरी काही काही मागच्या म्हणत नाहीत. काही काही मागच्या म्हणतात शाशा पाशा शाशा पाशा शाशा पाशा. तुम्हाला तुमच्या शेजारींची शपथ आहे. आता सगळ्यांनी म्हणा, शेजारचिनीला घेऊन म्हणा सोबत. परत. हा, न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे. वा, हा खरा आवाज आहे. शपथविधीचा परिणाम पहा ना. न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. वा, थोर प्रेमाचा भुकेला, अरे टाळ्या तर वाजवा. आपलं काही खरं नाही. गरम भाकर भेटते नाही तर आपलं काहीच खरं नाही. त्यांचं जरा कौतुक करत जा. आपलं तर जगणं असं झालं प्रेमानं नाहीच आपलं. अरे झालं का चहा. असं जरा प्रेमानं जगलं पाहिजे. घरी गेल्यानंतर थोडस सोफ्यावर तिला बसवावं. एकदा कधीतरी प्रेमानं, सुमन तू फार कष्ट करतेस ग. माझ्या आई वडिलांना सांभाळशील, शेती सांभाळशील, माझ्या लेकरांना सांभाळशील. मनातल्या मनात म्हणते फक्त तोंड सांभाळ. म्हणजे काय सांभाळशील. काही नाही लागत यांना. थोडे 2 शब्द. बिचारा मायबापाचं सगळं सोडून इथं आल्यात. 2 शब्द गोड, 2 गोड शब्द. माझ्या मित्राचं नवीनच लग्न झालं. नाही कळालं ना. माझ्या मित्राचं लग्न नवीनच असतं हो. माझ्या मित्राचं नवीनच लग्न झालं. 6 महिने दररोज भांडण. आलं महाराज दररोज भांडण. अरे म्हटलं जरा गोड बोलच आहे, चांगलं बोलावं जरा. आपला अहंकार बाजूला ठेवावा. ऑफिसमधून आणलेला. ठरवलं त्यानं. 6 महिने झाले. 18 180 दिवस झाले. आज भांडण करायचं नाही. गोड बोलायचं सांगितलं महाराजनं. कौतुक करायचं सांगितलं. घरी गेलं, जेवायला बसलं. हे पाना किती शांत ऐकतात. चिंतन नाही ऐकलं. दुसऱ्या बायकाचे लय शब्द ऐकतात. जेवायला बसलं. त्यानं पहिलाच घास घेतला. त्यानं ठरवलं आज भांडण करायचं का नाही करायचं. नाही, कीर्तन झाल्यावर ठरवू मी भांडण करायचं का नाही. ते गेलं वरून. पहिलाच घास घेतला. महाराजचं वाक्य आठवलं. गोड बोलायचं, कौतुक करायचं, संसार आनंदाने होतो. ते म्हणे पंचे. अर्ध्याला नाही कळालं, म्हाताऱ्यांना कळालं असेल. ते म्हटलं पंचे काय भाजी झाली. हे बाय लेस गोड. 30 वर्षाचं माझं वय झालं पण आजपर्यंत भाजी खाल्ली नाही पंचे. अंधेरा कायम रहेगा महामहिम तमराज किल्बिश. काय भाजी झाली. वा 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 वा. भाजी अशी, भाजी तशी, भाजी ही, भाजी ती. क्या बात है. हा है क्या बात है. भाजी है लय गोड. खाल्लीच नाही. हा क्या है भाजी. लागलं ते वर्ण. त्यानं मनात बटन दाबावं ना बंच. आणि बटनच दाबलं नाही. तिनं घेतलं लाकडून लागली पाठी मागं. आलं माझ्याकडे धाव. ते म्हणे महाराज तुमचं औषध चुकली. म्हटलं औषध नाही बाबू, घ्यायची पद्धत चुकली. म्हणे कसं काय. म्हणे म्हटलं झालं काय. घरी गेलो, जेवायला बसलो, तिची स्तुती करायला लागलो. भाजी अशी भाजी तशी. मग म्हटलं ती लाकूड घेऊन तुझ्या पाठीमागे काय लागली. नाही म्हणे ती म्हटली मेल्या. दररोज मी करते त्याचं काहीच नाही. आजच शेजारीच्या घरून आणली तर तुला लय कौतुक. कौतुक पण कधी करावं कळायला पाहिजे. माता भगिनींनी चांगलं म्हटलं. त्यांचं खरंच कौतुक आहे. किती गोड म्हटलं त्यांनी. परत एकदा आहे का. थोर प्रेमाचा भुकेला,
आई कौतुक म्हणून नाही, पण सगळ्यांनाच माहिती आहे तुम्ही एका स्वरात, एका तालात, एका लयीमध्ये म्हटलं. पण ऐका, तुम्हाला याच्याही पेक्षा चांगलं ऐकायचंय का? ऐकायचंय का? आता भीमसेन जोशी म्हणतात, पप्याचा बाप कसा म्हणते आता, गण्याचे पप्पा स्वर लावून तयार व्हा. आता लक्ष द्या, आपापलं जनावर पा कसं म्हणते. म्हणा, ऐका, इकडे तिकडे बसलेले 20 रुपये तिकीटवाले, 30 रुपये तिकीटवाले सगळे म्हणा, थोर प्रेमाचा भुकेला यांचं जोरात नव्हतं पण स्वरात होतं. आपलं स्वरात नाही, आपलं जोरातच आहे. आपलं जोरात कसं, थारा प्रेमाचा भुकेला. कारण आपल्याला म्हशी मागे राहायची लय सवय. जाऊ द्या, थोडी युती करू आणि एका मिनिटात संपू. यांच्याशी युती करून सर्वांनी म्हणू, सगळ्यांनी बसलेल्या. हा, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमा. इच्छा का? म्हणा म्हणा ना, थोडं म्हणा ना, म्हणा म्हणा, थोडी इच्छा असेल तर म्हणा. म्हणा, गोड आवाज आहे तुमचा. मी तेच बघत होतो, नवीन कोणी म्हटलं. असू द्या, म्हणा सगळं बसलेल्यांनी म्हणा सर्वांनी. थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला, तयाला 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 कोणाला मेला. थोर प्रेमाचा भुकेला. ज्ञानेश्वर थोडे तुका म्हणे भक्ते पुढे. थोर प्रेमाचा. एकदा हात वर करा, एक बाबांचं 2 मिनिटं भजन करू, फक्त 2 मिनिट. संपलं. झालेली सेवा सौजन्य दाते आमचे प्रमोद भाऊ, सौजन्य दाते सुनीलजी, प्रल्हादजी थोरवे, प्रकाशजी, गणेशजी जायभाई यांच्या चरणावर समर्पित करतो. आमचे प्रमोद भाऊ, प्रकाश भाऊ यांचा प्रमोद भाऊंचाही फार आग्रह होता, महाराज एक सेवा द्या. एकदा बाबांचं सगळ्यांनी ते किशोरबानं मस्त म्हटलंय होते, लय मस्त म्हटलंय किशोरबानी. भगवान बाबा कीर्तनाला या हो, भगवान बाबा कीर्तनाला या हो, आम्हावरी कृपा करा हो, कृपा करा हो, कृपा करा हो, कृपा करा हो. भगवान बाबा कीर्तनाला या हो, भगवान बाबा कीर्तनाला या हो, कृपा करा हो, कृपा करा, कृपा करा हो, कृपा करा हो. भगवान बाबा कीर्तना